बहुत दिन से बोल रहे थे ना साइंस टू हेरिडिटी एंड इवोल्यूशन, तो लेके आया हूँ। जल्दी से लाइक कमेंट सब्सक्राइब कर दो। हेलो दोस्तों, दिस इज योर डिवाइसर। वेलकम टू अवर न्यू वीडियो। तो दोस्तों, आज हम साइंस 2 का हेरिडिटी एंड इवोल्यूशन तो हम देखने वाले हैं वन शॉट, नहीं सीधा का सीधा गन शॉट। तो आज एक ही वीडियो में पूरा का पूरा हेरिडिटी एंड इवोल्यूशन हम खत्म कर देंगे। उसको बोलेंगे हेरिडिटी और इवोल्यूशन को खत्म, टाटा बाय बाय गुड बाय, गया सीधा सीधा। कहा गया तो अपने ब्रेन में गया, अपने दिमाग में गया। तो बच्चों, अभी तक आपने जो है अपने स्कूल में वगैरह हेरिडिटी एंड इवोल्यूशन पढ़ा होगा, लेकिन आपको समझ में कुछ नहीं आया। तो इस वीडियो के एंड तक आपको हेरिडिटी एंड इवोल्यूशन का एक एक टॉपिक पूरे दिमाग में घुस जाएगा। कैसे घुसेगा तो देखिए आज हमारे इस लेक्चर में। तो सबसे पहिले यहाँ पे इथं जे आहे तुम्हाला एक असा चित्र दिसत असेल। या चित्रांमध्ये खूप सारे व्यक्ती, खूप सारे लोक, खूप सारे पक्षी, प्राणी, काही ना काही बिल्डिंग वगैरे दिसतात। एक सोसायटी आहे ही। या सोसायटीमध्ये एकेकाला अपन पकड़ून पकड़ून समझा का स्टडी किलो, एक एक को हम पकड़ पकड़ के जूम कर करके स्टडी करेंगे। सबसे पहले अगर देखेंगे ये बुढ़ा और ये जवान दिख रहा है यहाँ पे, इन दोनों को अगर हम जूम करेंगे, इन दोनों बेचारों को, तो इधर हम देखेंगे कि ये जो बुढ़ा है वो बुढ़ा बेचारा छोटा सा है और ये जवान है वो एकदम लंबा है। हा जो बुडगा कसा आहे खटरा आहे आणि हा कसा एकदम लंबा आहे। असा का बरं झाला, असा तुमच्या मनामध्ये जर क्वेश्चन असेल तर बघा आपला व्हिडिओ। त्याच्यानंतर समजा का मी दुसरा जो आहे इथं दोन लेडीज दिसतात, यांले समजा का मी झूम करून पकडलो आणि यांच्यामध्ये जर बघितलो मी तर एकाचे हेअर्स जे आहे ते कसे आहेत स्ट्रेट आहे आणि दुसरीचे हेअर्स जे आहे ते कसे आहेत कर्ली हेअर्स आहे। असं का बरं झालं असेल, हा पण तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन असेल। मनामध्ये क्वेश्चन वाढवत जा म्हणजे तुमची क्युरियोसिटी वाढते। त्याच्यानंतर समजा का मी या दोघांकडे बघितलो, यांना समजा का मी झूम केलो, तर इथं जर बघू मी तर बिचारा एक जो आहे तो कसा आहे थोडा काळा आहे, डार्क आहे, आणि एक जो आहे ते व्हाईट आहे। असा का बरं होत आहे, दोघे तर माणसंच आहेत, पण असा होत का बरं आहे? क्वेश्चन येऊ द्या, क्युरियोसिटी वाढू द्या, तेव्हाच समोरचं समजेल। त्याच्यानंतर समजा का मी या झाडांकडे बघितलो, खूप झाला माणसांकडे बघून, आता मी बघतो या झाडांकडे। अब हम देखेंगे इन पेड़ की तरफ। पेड़ की तरफ अगर देखें हम तो इन पेड़ों में भी दिख रहा है हमको कि एक जो पेड़ है वो एकदम लंबा है और एक जो है वो पूरा कैसा है, बौना है। बौना, कितना भी बौना है वो बौना ही है। ओके, एक जो पेड़ है वो बौना है, एक जो पेड़ है वो लंबा है। तो पेड़ों में भी ऐसा हो रहा है, इंसानों में ही नहीं हो रहा। अगर हम और देखें कुछ थोड़ा सा, तो अभी उसके बाद हम ये बर्ड्स दिख रहे हैं यहाँ पे। इन बर्ड्स को झूम करके हम देखेंगे, इनको पकड़ पकड़ के इनकी स्टडी करने वाले हैं हम। तो यहाँ पे दिखेंगे हमको कि सभी बर्ड जो है उनकी बीक्स जो है, त्यांची चोच जी आहे ते कशी आहे, वेगळी वेगळी आहे। चोच कशी आहे, वेगळी वेगळी आहे। पण असा हा सगळा काऊन होता है? बिचारा माणसांमध्ये भी तसाच, बेचारे पेड़ों में भी वैसा ही, बेचारा पंछियों में भी वैसा ही। तो ऐसा हो क्यों रहा है? तो इन सब का कारण कुछ ना कुछ कहीं ना कहीं लिंक है, एक ही चीज से लिंक है। सभी जो जड़ें हैं वो एक ही चीज से लिंक हो रही है। अब वो चीजें कौन सी है, जैसे अगर हमने देखे अभी सबसे पहले बेचारा एक छोटा और बड़ा आदमी, उसके बाद देखे हमने कर्ली हेयर्स और स्ट्रेट हेयर, उसके बाद देखे हम डार्क और थोड़ा व्हाइट कॉम्प्लेक्शन, उसके बाद हमने देखे कि पेड़ों का साइज छोटा बड़ा, उसके बाद हमने देखे कि बीक्स ऑफ बर्ड्स। ये सभी चीजें अलग अलग क्यों है? तो इनको बोलते हैं हम बॉडी फीचर्स, या फिर बोलते हैं इनको हम बायोलॉजिकल कैरेक्टर्स। तो बॉडी फीचर और बायोलॉजिकल कैरेक्टर ये जो है वो डिफरेंट है, लेकिन ये जो है ये सभी चीजें जो है वो वन जनरेशन टू अनदर जनरेशन में पास होने वाले हैं। ओके, अभी जो भी चीज है ये, इनको हम बोल सकते हैं कि ये जो सभी चीजें है ये है हमारे बॉडी फीचर्स। और ये जो बॉडी फीचर्स है पास हो रहे हैं, पास फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन। इनके मम्मी पापा से इनके बच्चों में जो है ये सभी कैरेक्टरिस्टिक जा रहे हैं, बराबर है। याच्यामधून काय होता है, यांची बॉडी फीचर्स पास्ट होता है, म्हणजे ट्रान्सफर होता है वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन। आणि यालाच आपण आपल्या चॅप्टरचं नाव म्हणू शकतो, आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी। इव्होल्यूशन आपण नंतर बघणार आहोत, आधी बघणार आहोत आपण हेरिडिटी। मग लक्षात ठेवा, ट्रान्सफर होता है, काय ट्रान्सफर होता है, बायोलॉजिकल कैरेक्टर। ट्रांसफर ऑफ बायोलॉजिकल कैरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन। ट्रांसफर ऑफ बायोलॉजिकल कैरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन विया जीन्स। कशाच्या माध्यमातून जाता है, कहां से जा रहे हैं वो, कौन लेके जा रहा है उनको, तो जीन्स लेके जा रहे हैं। कौन लेके जा रहा है, जीन। तो ध्यान में रखिए कि हेरिडिटी की डेफिनेशन 1 मार्क के लिए आपको पूछ सकते हैं। पहला ही क्वेश्चन अपने 5 मिनट में हमने एक क्वेश्चन 1 मार्क कवर कर लिया यहाँ पे कि ट्रांसफर ऑफ biological character from one generation to next generation via genes is called heredity। अभी हम हेरिडिटी
ये जीन्स वगैरह मैंने बहुत भारी भारी वर्ड्स बोल दिए हैं। अब ये जीन्स वगैरह क्या है, तो अपनी जो बॉडी है, बॉडी में सबसे छोटा यूनिट क्या है, फंडामेंटल यूनिट क्या है अपने बॉडी का, तो वो है अपना सेल। क्या है वो, अपना सेल। अब इस सेल में अगर देखेंगे, ये जो दिख रहा है हमको पिंक पिंक कलर का, हा जो आहे याला म्हणतो आपण न्यूक्लियस। काय म्हणतो याला आपण, न्यूक्लियस। आणि न्यूक्लियसच्या अंदर असे ते तुम्हाला दिसेल आता धाग्या धाग्यासारखे, याला म्हणतो आपण क्रोमैटिन फाइबर। क्या बोलते हैं हम इसको, क्रोमैटिन फाइबर। अभी इन क्रोमैटिन फाइबर को हम चक्री जैसे, ये धागे जैसा है, तो इनको हम चक्री में लपेटेंगे 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 लपेटेंगे, तो इनके वजह से, ये लपेटने की वजह से हमको मिलने वाला है क्रोमोजोम। ये अब जब भी ये कंडेंस होंगे, लपेटेंगे इनको, तो हमको क्या मिलने वाला है, क्रोमोजोम। अब ये क्रोमोजोम क्या रहते हैं क्या नहीं रहते, ये सभी किसी ने तो स्टडी किया होगा। ये मैंने तो स्टडी नहीं किया कि मैं आपको बताने वाला हूं, तो किसने स्टडी किया ये, तो ये स्टडी किया 1902 में दो साइंटिस्ट थे, दो बायोलॉजिस्ट थे। पहला नाम था उसका वाल्टर सटन और दूसरा नाम था उसका दोस्त थियोडर बोवेरी। ये दोनों बायोलॉजिस्ट एक लैब में बैठ के, कहीं तो भी बैठ के स्टडी कर रहे थे। तो वो जो स्टडी कर रहे थे, उनको दिखा कि ये जो क्रोमोजोम है वो पेयर्ड में रहते हैं। ते जे क्रोमोजोम आहे ते जोडीमध्ये राहतात, नवरा बायको राहते, ते जोडीमध्ये राहते, ते एक नवरा तर दुसरी बायको, त्यांची जोडी राहते, जोडीमध्ये क्रोमोजोम राहते। आणि हे जे क्रोमोजोमची स्टडी करत होते, पेयर्ड क्रोमोजोमची, हे माणसांवर स्टडी नाही करत होते। माणसांवर स्टडी करत असते तर त्यांनाच गन शॉट भेटून गेला असता। हे जे आहे, हे ग्रास हॉपरवर स्टडी करत होते। कशावर स्टडी करत होते, ग्रास हॉपर। ग्रास हॉपरलाच आपण आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो, पानघोडा। काय म्हणतो याला आपण, पानघोडा। म्हणजे पानघोड्याची बिचारे सेल काढलेत ना, त्याच्यावरती काय करत होते, स्टडी करत होते। त्याच्यानंतर जर आपण बघितलो की हा जो आपला क्रोमोजोम आहे, या क्रोमोजोमच्या आतमध्ये काय राहते, क्रोमॅटिन फायबर। त्याच्या पण आतमध्ये जर पाहिलो तर इथं राहते आपला हा असा स्ट्रक्चर, आणि यालाच म्हणतो आपण डीएनए। काय म्हणतो याला आपण, डीएनए। म्हणजे सगळा जो क्रोमोजोम आहे, ईच क्रोमोजोम इज मेड अप ऑफ डीएनए। प्रत्येक क्रोमोजोम, हर एक क्रोमोजोम डीएनए से बना होता है। और डीएनए का छोटा अगर यूनिट हम पकड़े तो उसको ही बोलते हैं हम जीन। अब ये जो डीएनए है, हा जो डीएनए आहे, या डीएनए चा लॉन्ग फॉर्म काय असू शकते, तर डीएनए चा लॉन्ग फॉर्म असते डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड। काय असते तो, डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड। आता डीएनए चा जो छोटासा युनिट आहे, एवढा भाग किंवा कोणताही छोटा छोटा भाग जर पकडाल तर यालाच म्हणतो आपण जीन। का म्हणतो याला आपण, जीन। लक्षात ठेवा, स्मॉल युनिट ऑफ डीएनए इज कॉल्ड जीन। ईच क्रोमोजोम इज मेड अप ऑफ डीएनए। डीएनए चा लॉन्ग फॉर्म डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड। इथपर्यंत आय होप सगळ्यांना क्लिअर असेल। आता हा जो आपला जीन आहे, याच्यामध्ये छोटा छोटा काहीतरी जेनेटिक मटेरियल राहते, म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन राहते त्या जीन मध्ये। आता समजा का या जीनला किंवा या डीएनए ची आपण डिटेल मध्ये स्टडी केलो, आपण नाही केलो, कोणीतरी केला असेल। कोण केला, तर 1954 मध्ये 3 सायंटिस्ट होते। एक होता ऑस्वेल्ड ओवेरी, दुसरा होता मॅक्लिओन मॅकर्टी आणि तिसरा होता कॉलिन मॅक्लिओड। या तिघांनी मिळून स्टडी करत होते, हे चांगले मित्र होते। या तिघांना असं समजला की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए प्रेजेंट असते। जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, जे पण सजीव आहेत, त्या सगळ्यांमध्ये उन सब में जो है डीएनए प्रेजेंट रहता है। लेकिन बस किन किन जो है उनमें डीएनए प्रेजेंट नहीं रहता है। तो वो कौन सा है, तो वो है अपने वायरसेस। ये जो वायरसेस दिख रहे हैं डिफरेंट डिफरेंट टाइप के, इनमें डीएनए प्रेजेंट नहीं रहता है। तो ऑल लिविंग ऑर्गेनिज्म कंटेन डीएनए एक्सेप्ट वायरसेस, ये इन तीनों ने स्टडी किया था। उसके बाद अगर अपन देखेंगे कि स्ट्रक्चर ऑफ डीएनए क्या रहता है, डीएनए चा स्ट्रक्चर असते तो कसा असते, डीएनए चा स्ट्रक्चर आपण आज बघू। आता बघा, आता तर डीएनए जो आहे तो कशापासून बनून राहते, तर डीएनए इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड। आता इथं जर बघू आपण, तर हा जो दिसत आहे ब्लू कलरचा, हा पेंटॅगॉन सारखा दिसत आहे, यालाच म्हणतो आपण पेंटोज शुगर। आणि हा जो दिसताय पिंक कलरचा पी, याला म्हणतो आपण फॉस्फेट। तो पेंटोज शुगर और फॉस्फेट की वजह से दोनों मिलके बनता है अपना डीएनए। ऐसा ये एक लाइन हुई, ऐसी इसकी जुडवा बहीण, याची जे मावस बहीण राहते ते इकडे राहते दुसरी। बघा मग आता हा दुसरी बहीण आली, ते पण पेंटोज शुगर आणि फॉस्फेट पासून बनून राहते। आता हा एक लाईन झाली, हे एक झाली आणि हे दुसरी झाली, दोन दोरे आहे। यांना अटॅच करायसाठी काहीतरी लागते, तर हे जे अटॅच राहते हे राहते नायट्रोजन बेसनी। कशाने अटॅच राहते, नायट्रोजन बेस। आता हे जे दिसत आहे यांनाच म्हणतो आपण आपले नायट्रोजन बेस। काय म्हणतो यांना आपण, नायट्रोजन बेस। लक्षात ठेवा। मग आता इथं जे डीएनए मध्ये टोटल 4 टाइपचे नायट्रोजन बेस राहतात। आता ते 4 टाइपचे नायट्रोजन बेस कोणते, तर पहिलाच आहे त्यांच्यामधला ऍडिनिन। कोणता आहे तो, ऍडिनिन। त्याला आपण प्रेमाने म्हणू ए। काय म्हणू त्याला आपण प्रेमाने, ए। दुसरा जो राहते तो राहते ग्वानिन, त्याला म्हणतो आपण प्रेमाने जी। तिसरा जो राहते तो राहते सायटोसिन,
त्याला म्हणतो प्रेमानं आपण सी. सी म्हणजे तो वाला नाही, सायटोसिन वाला सी. मला माहित आहे तुम्ही सी म्हणला तर दुसरा काहीतरी समजता. त्याच्यानंतर फोर्थ वाला आहे तो म्हणजे थायमिन, आणि त्याला आपण प्रेमाने उसको हम प्यार से बोलते हैं टी. तो 4 लक्षात ठेवा तुम्ही, ऍडिनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, AGCT किंवा ATGC आपण तो असा भी लक्षात ठेवू शकता. एडिनिन, ग्वानिन, साइटोसिन और थाइमिन, ये 4 जो है नाइट्रोजन बेसिस जो है डीएनए में प्रेजेंट रहते हैं. आप ध्यान में रखिए. अभी हमेशा एक बात ध्यान में रखिए कि एडिनिन ओनली पेयर विथ थाइमिन. एडिनिन जो है तो हमेशा थाइमिन के साथ ही जुड़ा होगा. एडिनिन जो है तो हमेशा किसके साथ जुड़ा होगा? थाइमिन. अभी देखिए, ये अगर एडिनिन है तो ये कौन सा चाहिए? थाइमिन. तभी ये जाके एकमेक को ऐसे चिपकेंगे. एकामेकाला कधी चिपकू शकतात? एडिनिन राहील आणि दुसरा कोणता राहील? थायमिन. म्हणजे एटी हा नेहमी चिपकून राहील. आणि ग्वानिन जो आहे तो ग्वानिन नेहमी कोणाला चिपकून राहील? आपल्या सायटोसिनला. एटी आणि जीसी का लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? एटीजीसी. एटीजीसी. ए नेहमी अटॅच राहील आपल्या टी ला, जी नेहमी अटॅच राहील आपल्या सी ला. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला? एडिनिन जो आहे तो कोणाला अटॅच राहते? थायमिनला. आणि ग्वानिन कोणाला अटॅच आहे? तो राहते आपल्या सायटोसिनला. आय होप तुम्हाला इथपर्यंत जो आहे पूर्णच्या पूर्ण क्लिअर झाला असेल की एडिनिन हा थायमिनला अटॅच राहतो आणि ग्वानिन जो आहे तो कोणाला अटॅच राहतो? आपल्या सायटोसिनला. आता हा जो दिसता हा एक प्रकारे लॅडर सारखा दिसते आपल्याला. कसा दिसते हा? लॅडर सारखा. आता हे जे लॅडरचे आहे इकडचे असे दोन असे बांबू सारखे दिसतात आणि हे जे आहे त्यांचे चढाचे आपले रंग्स असे लॅडर सारखा यांचा एखादा स्ट्रक्चर असतो. आता जर आपण पाहिलो की शुगर प्लस नायट्रोजन बेस याला म्हणतो आपण न्यूक्लिओसाइड. आता हा जो शुगर आहे आणि हा एक नायट्रोजन बेस याला म्हणतो आपण न्यूक्लिओसाइड. आणि हा जो न्यूक्लिओसाइड आहे प्लस फॉस्फेट ग्रुप जो आहे त्यालाच म्हणतो आपण न्यूक्लिओटाइड. हा जो दिसत आहे आपल्याला न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट तर याला म्हणतो आपण न्यूक्लिओसाइड. का म्हणतो याला आपण? न्यूक्लिओसाइड. एवढा गोष्ट तुम्ही आता पहिले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं भरपूर सारे असे न्यूक्लिओटाइड जे आहे ते प्रेझेंट राहते. आता हा न्यूक्लिओटाइड जो आहे तो 3-3च्या ग्रुपमध्ये राहते. तर 3-3च्या ग्रुप मधला जो न्यूक्लिओटाइड आहे त्याला म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन. का म्हणतो त्याला आपण? ट्रिपलेट कोडॉन. ग्रुप ऑफ 3 न्यूक्लिओटाइड इज कॉल्ड कोडॉन. आणि त्यालाच आपण चांगल्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये म्हणतो ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतो त्याला आपण? ट्रिपलेट कोडॉन. अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. ध्यान में रखिए कि ग्रुप ऑफ 3 का जो ग्रुप रहता है उनको बोलते हैं ट्रिपलेट कोडॉन. एग्जाम में ये डेफिनेशन आने की बहुत ज्यादा चांसेस है कि व्हाट इज ट्रिपलेट कोडॉन. अ ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. ऐसे भी लिख दिए तो भी खत्म, टाटा बाय बाय गुड बाय गया. उसके बाद अगर हम देखेंगे कि हमेशा 3-3 के ग्रुप में रहता है. ये देखो ये 3 के ग्रुप में है, ये देखो ये भी 3 के ही ग्रुप में है. उसके बाद ये जो स्ट्रक्चर है ये ऐसा डबल हेलिक्स स्ट्रक्चर रहता है. मतलब ये एक स्ट्रैंड हो गया और ये दूसरा स्ट्रैंड हो गया. मतलब 2 स्ट्रैंड है करके इसको क्या बोलते हैं हम? डबल हेलिक्स. क्या बोलते हैं इसको हम? डबल हेलिक्स. अभी इसका डीएनए जो है, डीएनए का एक छोटा भाई है वो है आरएनए. जैसा डीएनए है सेम टू सेम आरएनए रहेगा, लेकिन डीएनए जो है वो बड़ा भाई है और आरएनए जो है वो छोटा भाई है. डीएनए में 2 स्ट्रैंड थे और आरएनए में केवल एक ही स्ट्रैंड रहने वाला है. डीएनए में 2 स्ट्रैंड थे, आरएनए में एक ही स्ट्रैंड रहने वाला है. डीएनए में 4 नाइट्रोजन बेसिस थे, इसमें भी 4 नाइट्रोजन बेसिस थे. अब ये कौन से नाइट्रोजन बेसिस से कैसे डिफरेंट है वो अगर हम देखना चाहे तो आरएनए का पहले तो लॉन्ग फॉर्म है राइबोन्यूक्लिक एसिड. क्या है आरएनए का लॉन्ग फॉर्म? राइबोन्यूक्लिक एसिड. आरएनए इज द सेकंड इंपॉर्टेंट न्यूक्लिक एसिड ऑफ द सेल. पहला है डीएनए और दूसरा कौन सा है? आरएनए. एकदम सेम टू सेम है. इसमें भी जो है 4 टाइप के नाइट्रोजन बेसिस है. डीएनए में अगर देखें हम तो एडिनिन, ग्वानिन, साइटोसिन और थाइमिन है. आरएनए में केवल जो है थाइमिन की जगह एक दूसरा नाइट्रोजन बेस है, उसको बोलते हैं हम यूरेसिल. क्या बोलते हैं उसको हम? यूरेसिल. तो आरएनए के अगर नाइट्रोजन बेस देखें तो एडिनिन, ग्वानिन, साइटोसिन और चौथा कौन सा है? यूरेसिल. उसमें थाइमिन है, इसमें कौन सा है? यूरेसिल. इतनी बात आप अच्छे से भेजे में भर लो. द न्यूक्लियोटाइड इज द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ आरएनए. इसके जो एक छोटा सा यूनिट उसको बोलते हैं हम आरएनए. अभी ये जो आरएनए है इसका एक 3 टाइप गिरते हैं. याचे 3 मेन टाइप है. देयर आर 3 टाइप ऑफ आरएनए. अभी कौन से टाइप है? तो पहला है अपना आर आरएनए. उसको ही बोलते हैं हम राइबोसोमल आरएनए. प्यार से उसको बोलते हैं हम राइबोसोमल आरएनए. अ कंपोनेंट ऑफ राइबोसोम परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. अभी हम आगे देखने वाले कि प्रोटीन बनता कैसा है, यह सब चीज क्यों देख रहे हैं हम? प्रोटीन बनाने के लिए. जो प्रोटीन बनने वाला है
तो ये बनने वाला जो है ये RNA में अंदर बनने वाला, ये देखो ऐसे टाइप का दिखता है अपना RNA, आणि याच्यामध्येच याच्या आतमध्येच जो आहे तो आपला प्रोटीन बनणार आहे, याच्याशिवाय प्रोटीन बनूच शकत नाही. ओके, त्याच्यानंतर बघितलं आपण सेकंड टाइप, तर तो आहे आपला mRNA, मॅसेंजर RNA, त्याला का म्हणतो आपण मॅसेंजर RNA. आता मेसेज म्हणजे काय होते, एखादा काहीतरी मेसेज, एखादा काहीतरी इन्फॉर्मेशन, तर हा जो mRNA आहे हा का करणार आहे, इन्फॉर्मेशन राहणार आहे याच्याकडे, का राहणार आहे याच्याकडे इन्फॉर्मेशन, आणि हा जो इन्फॉर्मेशन आहे हा कोणाला तरी सांगणार आहे, हा इन्फॉर्मेशन कुठून तरी घेऊन येणार आहे, कुठून तरी इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे ना आपल्याला सांगणार आहे, कुठून घेऊन येणार आहे ना आपल्याला सांगणार आहे, तर आपल्याला ते इन्फॉर्मेशन समजणार आहे का, आपण तर तेवढे हुशार नाही आहोत. मग आपल्याला बी का करायला लागेल, आपला एक माणूस घ्यायला लागेल जी याची इन्फॉर्मेशन हा समजू शकते, हा जे काही बोलत आहे ते सांगू शकते, असा एखादा माणूस पाहा लागणार आहे. तो माणूस म्हणजे कोणता आहे, तर तो माणूस म्हणजे आहे तो तिसरा आपला RNA, आणि त्यालाच म्हणतो आपण tRNA, त्याला म्हणतो आपण ट्रान्सफर RNA. tRNA चा लॉंग फॉर्म काय, ट्रान्सफर RNA. मग हा जो आहे आता पहा, असा एक रायबोझोमल राहणार, रायबोझोम, याच्या आतमध्ये सगळ्या काही गोष्टी चुपचाप मध्ये होणार आहे, तिकडून mRNA येणार आहे, mRNA काहीतरी सांगायची कोशिश करणार आहे, मेसेज तिकडून घेऊन येणार आहे, पण आपण ते समजू नाही शकत आहोत त्याची लँग्वेज. मग आपल्याकडून एक माणूस येत आहे, तो का करणार आहे, याच्या लँग्वेज जे आहे समजून आपल्याला का करणार आहे, तो कन्वर्ट करून देणार आहे, म्हणजे सांगणार आहे आपल्याला आपल्या लँग्वेज मध्ये. तो एक कोड घेऊन आलाय, तर हा याच्याकडे काय त्याचा अँटी कोड आहे, यालाच म्हणतो आपण ट्रान्सफर RNA, यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणतो tRNA. राहील लक्षात. आता हा जो आपला जीन आहे, जीन जो आहे तो का बनवणार आहे, प्रोटीन बनवणार आहे. जीन कोणाच्या आतमध्ये राहते, जीन राहते आपल्या डीएनएच्या आतमध्ये, आणि डीएनए का बनवणार आहे, मग आपण म्हणू शकतो की प्रोटीन बनवणार आहे. पण डीएनए जो आहे तो प्रोटीन बनवते, पण डीएनए प्रोटीन बनवताना कोणाची तरी हेल्प घेते. डीएनए जो आहे तो प्रोटीन बनवताना RNA ची हेल्प घेते, कोणाची हेल्प घेते, RNA, आणि या प्रोसेसलाच म्हणतो आपण, लक्षात ठेवा, सेंट्रल डोग्मा. का म्हणतो याला आपण, सेंट्रल डोग्मा. प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए थ्रू RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. तिसरी आणि महत्वाची डेफिनेशन आपल्या बोर्डच्या 1 मार्क साठी आपण बघितलं की प्रोटीन इज सिंथेसिस बाय डीएनए थ्रू RNA. प्रोटीन सिंथेसिस होणार आहे डीएनए कडून, पण त्याची हेल्प कोण करणार आहे, विथ द हेल्प ऑफ RNA, आणि या प्रोसेसला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. लक्षात ठेवा, का म्हणतो याला आपण, सेंट्रल डोग्मा. ओके, आता आपल्याला प्रोटीन बनवायचं आहे, तर प्रोटीन बनवू कसं आपण, तर प्रोटीन बनवासाठी आता कोणतीही गोष्ट, एखादी समजा का तुम्हाला भाजी बनवायची आहे, का बनवायची आहे तुम्हाला एखादी भाजी, तर एखादी भाजी बनवासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागते. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी, तर पहिली गोष्ट लागते रेसिपी, तुम्हाला माहित तर पाहिजे कशी भाजी बनवायची आहे, ती रेसिपी लागते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लागते इन्ग्रेडियंट, कशाची भाजी बनवायची आहे, आलू वांग्याची भाजी बनवायची आहे, तर आलू आणि वांगा तर लागते तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लागते किचनच नसेल तर कशावर बनवणार तुम्ही. या 3 गोष्टी एकदम आवश्यक आहे. आता या 3 गोष्टी जर आपण रिलेट केलो या आपल्या प्रोटीन सिंथेसिस सोबत, तर आपली जी पहिली गोष्ट होती रेसिपी, ते रेसिपी म्हणजेच होते आपला जीन मध्येच असते एक जेनेटिक कोड, म्हणजेच होते रेसिपी. प्रोटीन बनवायची रेसिपी म्हणजेच होते जेनेटिक कोड. मग आपल्यासाठी पाहिजे तो जेनेटिक कोड. ओके, आता दुसरी गोष्ट पाहिजे इन्ग्रेडियंट आपले प्रोटीन बनणार कशापासून आहे, तर प्रोटीन आपले बनणार, जशी आलू वांग्याची भाजी आलू आणि वांग्यापासून बनते, तसेच आपले प्रोटीन जे आहे ते अमिनो ऍसिड पासून बनते. मग आपण या इन्ग्रेडियंटलाच म्हणू शकतो अमिनो ऍसिड. आणि आपल्याला बनवासाठी लागत आहे किचन, तर मी मगाशीच सांगितलं की हा सगळ्या काही जे होत आहे भानगडी, हे होत कशामध्ये आहे, ये कहाँ पे हो रहा है, तो ये सब हो रहे हैं अपने राइबोसोम में. तो किचन को ही बोल सकते हैं हम, राइबोसोम. तो 3 चीजों की हमको एकदम बहुत जरूरत रहने वाली है. एक है जेनेटिक कोड, एक रहने वाला है अमीनो एसिड, और एक रहने वाला है हमारा राइबोसोम. अभी अगर हम देखें कि जो भी इंफॉर्मेशन है प्रोटीन बनाने की, प्रोटीन सिंथेसिस की जो भी इंफॉर्मेशन है वो तो डीएनए में है, और अपना जो डीएनए है वो तो अपने न्यूक्लियस में है. अगर हम देखें ध्यान से कि अमीनो एसिड जो है वो तो अपने साइटोप्लाज्म में है, न्यूक्लियस के बाहर. तो अभी हम देखें तो हमको एक बहुत बड़ी प्रॉब्लेम है, आपल्या समोर एक बहुत मोठी प्रॉब्लेम राहणार आहे की हे जे अमीनो ऍसिड आहे, हे अमीनो ऍसिड जे आहे हे न्यूक्लियसच्या आतमध्ये जायला रेडी नाही, आणि हा जो बेटा डीएनए आहे हा न्यूक्लियसच्या बाहेर जायसाठी रेडी नाही. हा का म्हणते नाही मी न्यूक्लियसच्या बाहेर जात नाही, आणि अमीनो ऍसिड का म्हणते मी या न्यूक्लियसच्या आतमध्ये जात नाही. म्हणजे यांच्यामध्ये एक बॉर्डर आहे. तर मग हा मोठा प्रश्न आला की अमीनो ऍसिड तर बाहेर आहे, हे जे दिसत आहे हे अमीनो ऍसिड आहे, आणि हा डीएनए, याच्याकडे इथं आलू वांगा असेल, पण बनवायचा कसा ते माहिती कोणाकडे आहे, जेनेटिक कोड कोणाकडे आहे, जीनकडे आहे. तर मग आपली बॉडी का म्हणते 1 मिनिट अब भी ठीक करके देता हूं.
आपला आरएनए येते आणि आरएनए म्हणते आपल्याला अब भी ठीक करके देता हूं। तो अभी कैसे वो ठीक करके देगा, तो उसके लिए उसके पास है हमारा आरएनए के 3 अलग अलग टाइप। तो पहला आरएनए हमारा एमआरएनए, तो वो क्या बोलता है, जा एमआरएनए तो उधर जाके जो जो डीएनए उसकी इंफॉर्मेशन बनाएगा, जो जो रेसिपी बताएगा वो पूरा तू लिख के लेके आ। म्हणजे हा का करते, जेनेटिक कोडला एमआरएनए का करते, जेनेटिक कोडला डीएनए कडून एक कॉपी करते। म्हणजे ज्याची जे पण त्याची स्क्रिप्ट आहे, डीएनए कडे जे स्क्रिप्ट आहे तो का करते, हा स्वतःकडे ट्रान्सफर करते। तर या प्रोसेसलाच आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन। स्क्रिप्ट ट्रान्सफर करणे यालाच म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन। आता पहा, एमआरएनए इज प्रोड्यूस एज पर सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए और इसी को बोलते हैं हम हमारे प्यार से प्यारी लँग्वेज में ट्रान्सक्रिप्शन। मग ही जी डेफिनेशन आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे। नेक्स्ट वाली आपली फोर्थ वाली डेफिनेशन इंपॉर्टंट वाली, एमआरएनए इज प्रोड्यूस एज पर द सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन आरएनए डीएनए। एमआरएनए इज प्रोड्यूस, एमआरएनए बन रहा है एज पर सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड। कैसे बन रहा है, न्यूक्लियोटाइड के सीक्वेंस पे, वहां पे वो सीक्वेंस डीएनए में, उसको ही क्या बोलते हैं हम, ट्रांसक्रिप्शन। एमआरएनए इज प्रोड्यूस एज पर सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड, एमआरएनए इज प्रोड्यूस एज पर सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड। न्यूक्लियोटाइड के सीक्वेंस की तरह ही एमआरएनए बन रहा है, लेकिन वो सीक्वेंस कहाँ पे, ऑन डीएनए। इसको ही बोलते हैं हम प्यार से हमारी लँग्वेज में आपल्या प्रेमाने म्हणतो आपण त्याला ट्रान्सक्रिप्शन। स्क्रिप्ट ट्रान्सफर होत आहे। आता जर आपण या न्यूक्लियसला चांगल्या प्रकारे झूम केलो, आता झूम केल्याबरोबर आपल्याला दिसेल तिथे एक डीएनए। आता या डीएनए ला पण आपण समजा का झूम केलो तर याच्यामध्ये दिसेल जीन, आणि जीनला पण आपण झूम केलो तर आपल्याला दिसेल अशा प्रकारचा इथं नाइट्रोजन बेसेस। आणि हे जे नाइट्रोजन बेसिस है, ये जो नाइट्रोजन बेस है, इसमें ही तो हमारी इंफॉर्मेशन स्टोर्ड है, इसमें ही तो डीएनए के जीन के नाइट्रोजन बेसिस में इंफॉर्मेशन स्टोर है, और ये बाहर आने का नाम नहीं लेने वाला है। तो इसमें क्या होने वाला है, सबसे पहले जो दो स्ट्रैंड है ये थोड़ा सा ऐसे अलग अलग हो जाएंगे। अगर देखेंगे तो ये ऐसे अलग हो जाएंगे। अभी ये जो है, एक तो ये वाला नहीं तो ये वाला, दो स्ट्रैंड है, तो दो स्ट्रैंड में से एक स्ट्रैंड हमको काम में आने वाला है। तो वो जो एक आने वाला है उसको बोलते हैं हम टेम्पलेट स्ट्रैंड। क्या बोलते हैं हम उसको, टेम्पलेट स्ट्रैंड। अभी जो जो इसके पास इंफॉर्मेशन है ये हमको कॉपी करना है। आता ही जी इंफॉर्मेशन दिसत आहे, हे जे दिसतं निळी जांभळी हिरवी शेंद्री निळी जांभळी हिरवी, हे जी इंफॉर्मेशन आहे हे काय करायची, आपल्याला कॉपी करायची। आणि कॉपी करायचा कोण, कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही। कॉपी करायची नाही म्हणल्यानं नाही होणार आहे, इथं कॉपी करायची आहे। आणि कॉपी कोण करणार आहे, आपला एमआरएनए। कॉपी कोण करणार आहे, एमआरएनए। मग पहा आता कॉपी करत आहे, कॉपी करायची आहे, कॉपी करायची आहे, कॉपी करायची आहे, कोण करत आहे, एमआरएनए। कोण कॉपी करणार आहे, आपला एमआरएनए। एमआरएनए जो आहे तो सिक्वेन्स बनवत आहे, न्यूक्लियोटाइड डीएनएचा जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स होता तशा टाइपचा बनवत जात आहे, कॉपी करत जात आहे। आणि हा जो एकदा कॉपी केला का हा इथून जो आहे असा बाहेर निघून जाणार आहे, आला बाहेर तो, आणि हा जो आहे पुन्हाच्या पुन्हा तसा चिपकून जाणार आहे। आणि आता जो है हा कॉपी केला, या प्रोसेसलेस अपन म्हणतो ट्रांसक्रिप्शन। अभी ये जो न्यूक्लियस के अंदर एमआरएनए है ये न्यूक्लियस के बाहर आ जाएगा। न्यूक्लियस के बाहर मतलब कहाँ आएगा, ये आएगा हमारे साइटोप्लाज्म में। कहाँ पे आएगा ये, हमारे साइटोप्लाज्म में। देखो ये अभी तक न्यूक्लियस में ही है, न्यूक्लियस के अभी ये बाहर आ गया। बाहर का आया, देखो अभी ये न्यूक्लियस में, न्यूक्लियस के कहा आया, ये बाहर आया। बाहर मतलब कहा आया है, साइटोप्लाज्म में। साइटोप्लाज्म में उसके दोस्त बैठे हैं कि आओ जल्दी आओ, हमको सब्जी बनानी है, आलू बैगन की सब्जी बनानी है, मतलब हमको प्रोटीन बनाना है। तो यहाँ पे अगर आया ये, यहाँ पे कौन है, ये जो है ये कुछ तो भी बहुत ही इंपॉर्टेंट कोडेड मैसेज लेके आया है, पूरी स्क्रिप्ट लेके आया है की कैसे जो है प्रोटीन बनाना है, कशा प्रकारे प्रोटीन बनवायचं आहे, पूर्णच्या पूर्ण स्क्रिप्ट बनवून आणणार आहे। त्यालाच म्हणतो आपण त्याचा कोडेड, कोड्स फॉर अमिनो ऍसिड। आणि या अमिनो ऍसिडचा कोड आहे। आता का करणार आहे, तो अमिनो ऍसिडचा कोड आपल्याला सांगत आहे, पण आपल्याला काही समजत नाही आहे। आता आपल्याला समजत नाही, आता आपल्याला का करायला लागणार आहे ते आधी बघण्याआधी इथं जे ये 3-3 चे ग्रुप राहते, हे सगळे किती नायट्रोजन बेसिसचे 3-3 चे ग्रुप राहते, आणि यालाच म्हणतो आपण आपल्या भाषेत ट्रिपलेट कोडॉन। मगाशी पण बघितलं होतं, ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन। द कोड्स फॉर अमिनो ऍसिड कंटेन 3 न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन। डेफिनेशन मगाशी पण आपण बघितलं होतं। आता Each amino acid is made up of thousands of triplet codon। एक अमीनो एसिड में बहुत सारे ट्रिपलेट कोडॉन रहते हैं, और इनमें जो है हमारे बॉडी में बस 20 टाइप के अमीनो एसिड की जरूरत है। 20 टाइप में से 10 टाइप के जो है वो ऑलरेडी हमारे बॉडी में प्रेजेंट है, आणि 10 टाइपचे जे आहे ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागते।
आणि हे सगळ्या काही गोष्टी कोण सांगितलं होतं, तर आपला एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होता डॉक्टर हरगोविंद खुराना. यांनी पूर्ण स्टडी केला होता आणि यांनी सांगितलं होतं की फक्त आपल्याला 20 टाईपचे अमिनो ऍसिड असतात आणि त्याच्यापैकी 10 आपल्या बॉडीमध्ये असतात आणि 10 आपल्याला बाहेरून घ्यावं लागते. आता त्याच्यानंतर जर आपण बघू आपली प्रोसेस, कशी प्रोसेस आहे आपली. आता पहा, सगळ्यात पहिले हा जो आहे याला आपल्याला भाजी बनवासाठी का पाहिजे, किचन. मग आता किचन आला आपला. किचन म्हणजेच काय होते, आपला रायबोझोम. इथं आला आपला हा रायबोझोम. हा काय आपला रायबोझोम म्हणजेच RNA. आता हा काय करतोय आपल्या किचन मध्ये mRNA, हा जो दिसत आहे हा पूर्ण, हा एक कोड वे, स्क्रिप्ट वे. हा mRNA घेऊन आला आणि mRNA सांगत आहे, पण आपल्याला काही ते स्क्रिप्ट समजतच नाही. आता आपल्याला काही समजत नाही, आता समजासाठी मी का करतो, कोणाला तरी घेऊन येतो. आता तो का करत आहे, एक एक अमिनो ऍसिडले आणत जात आहे, एक एक अमिनो ऍसिडले आणत जात आहे. जसं आता समजा का एखादा बाहेर देशातून कोणीतरी आला, तो मला काहीतरी सांगत आहे की वांग्याची भाजी कशी बनवायची, पण मला समजतच नाही. मग मी का केलो, एखाद्या दुसऱ्या वाल्याला बोलवलो आणि तो का करताय, एक एक वांगा घेऊन येत जात आहे. त्या वांग्याला कसा कापायचा, कसा का करायचा, सगळा काही तो का करताय, आपला mRNA सांगत जात आहे. बघा मग आता हा आपला जो tRNA आहे, हा का करताय, एक एक अमिनो ऍसिडले घेऊन येत जात आहे, एक एक अमिनो ऍसिडले घेऊन येत जात आहे. आता एक एक अमिनो ऍसिडले घेऊन येत आहे, तर याच्याकडे हा अमिनो ऍसिड मध्ये समजा का हा कोड आहे, हा काय अमिनो ऍसिडचा mRNA कडे कोड आहे, तर याच्याकडे आहे त्याचा अँटी कोड. पहा मग आता हा समजा का कोड असेल तर हा असते त्याचा अँटी कोड. कोडच्या व्यतिरिक्त कोडला वाचासाठी का लागते आपल्याला अँटी कोड. तर हा समजा का आपल्या tRNA कडे अँटी कोडॉन आहे, कोणाचा, या आपल्या कोडचा. कोणाचा, या आपल्या कोडॉनचा. आणि हे जे इन्फॉर्मेशन हा का करताय, ट्रान्सलेट करताय. फक्त का करताय, इन्फॉर्मेशन तो तर आणला, ट्रान्सक्रिप्शन स्क्रिप्ट घेऊन आला, आपल्याला समजत नाही म्हणून आपल्याला हा का करून देताय, ट्रान्सलेट करून देताय. म्हणून याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. या प्रोसेसलाच का म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. डेफिनेशन लक्षात ठेवा. अमिनो acids are supplied by tRNA. In the cytoplasm, the mRNA bind to ribosome and amino acid are supplied by the tRNA is called translation. आणि या प्रोसेसलाच का म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. फक्त हा स्क्रिप्ट ट्रान्सलेट करून देता, यालाच म्हणतो आपण ट्रान्सलेशन. ओके. आता हा का करताय, अमिनो ऍसिड एक एक जो आहे tRNA अमिनो ऍसिड घेऊन येत आहे, एक एक tRNA एक एक अमिनो ऍसिडले घेऊन येत आहे. आता जसा हा एकामेकाजवळ आले, यांच्यामध्ये एक पेप्टाइड बॉन्ड बनून जाते. कोणता बॉन्ड बनते, याच्यामध्ये एक पेप्टाइड बॉन्ड. आता हा समजा का इथं पेप्टाइड बॉन्ड बनला. आता त्याच्यानंतर अजून एक का आला, आपला tRNA आला. ठीक आहे, tRNA जसा आला, एक tRNA आला, हा समजा कायला जोडला, तर हा दुसरा वाला उडून जाते. मग हा वाला जो होता, हा अमिनो ऍसिड इथं सोडून दिला आणि हा tRNA का झाला, आपला काम झाला म्हणून निघून गेला. दुसरा tRNA आला, इथं आला, यांच्यामध्ये एक पेप्टाइड बॉन्ड बनल, मग हा याला सोडून देईल. त्याच्यानंतर आपला जो हा रायबोझोम आहे, RNA आहे, आता हा जो आहे एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने, तिकडे 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 सरकत जात आहे. असा हा एका ट्रिपलेट कोडॉनच्या, ऐसे एक एक ट्रिपलेट कोडॉन के डिस्टेंस से वो जो है वो अपनी लोकेशन चेंज कर रहा है, अपनी लोकेशन चेंज कर रहा है, तो उसको बोलते हैं हम ट्रांसलोकेशन. क्या बोलने वाले, उसको हम ट्रांसलोकेशन. द राइबोसोम कीप मूविंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड. एक एंड से दूसरे एंड की तरफ जाने वाला है अपना राइबोसोम, और उसको ही बोलते हैं हम ट्रांसलोकेशन. क्या बोलते हैं उसको हम, ट्रांसलोकेशन. ध्यान में रखेंगे ये बात. द राइबोसोम कीप मूविंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अनदर एंड, दिस इज कॉल्ड ट्रांसलोकेशन. उसको हम प्यार से बोलते हैं ट्रांसलोकेशन. अभी tRNA आया और ये वाला tRNA गया, एक tRNA आया, दूसरा tRNA गया, एक tRNA आया, क्या लेके आया, अमीनो एसिड लेके आया, पेप्टाइड बॉन्ड बनाया और ये दूसरे को भगा दिया, और एक आया, ये पेप्टाइड बॉन्ड दिया और वो भी भाग गया. ऐसी जो है हमारी एक अमीनो एसिड की एक चेन बन गई, और इस चेन को ही बोलते हैं, अमीनो एसिड की चेन को ही बोलते हैं हम प्रोटीन. क्या बोलते हैं हम इसको, प्रोटीन. लॉन्ग चेन ऑफ एमिनो एसिड इज कॉल्ड प्रोटीन. इसको ही बोलते हैं हम हमारी भाषा में प्रोटीन. लॉन्ग चेन ऑफ अमीनो एसिड इज कॉल्ड प्रोटीन. अब ये बहुत सारे प्रोटीन अगर मिल गए पेप्टाइड चेन से, तो उसको बोलते हैं हम कॉम्प्लेक्स प्रोटीन. इसको क्या बोलेंगे हम, कॉम्प्लेक्स प्रोटीन. ओके. अब ये प्रोटीन जो है हमारी सारी जो है वॉलेंटरी इनवॉलेंटरी जो भी हमारे बॉडी में एक्टिविटी हो रही, सबको ये क्या कर रहे हैं, कंट्रोल कर रहे हैं, फंक्शन कर रहे हैं. और जो भी हमारे जो भी बायोलॉजिकल कैरेक्टर है, वो सभी चीजें ये प्रोटीन या जीन्स की वजह से ही हमारे बॉडी में आ रहे हैं. जो सभी पहले में हम देखे तो सब कुछ इसी की वजह से है. अभी अगर हम देखेंगे कि
कि दो साइंटिस्ट थे, फ्रांसिस जैकब एंड जैक मोनॉड। तो इन्होंने क्या किया था, तो प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन बनते कैसे है, ये सभी जो प्रोसेस है ये इन दोनों की वजह से आए हैं। इन दोनों ने बताया था। कौन कौन था वो, फ्रेंच, ध्यान में रखो, फ्रांसिस जैकब एंड जैक मोनॉड, ये दो सायंटिस्ट थे। यांनी सांगितलं होता की हे असे प्रोटीन सिंथेसिस बनते आणि याच्यामुळे जे आहे ते नवीन नवीन इंडिव्हिज्युअल जो आहे, नवीन नवीन डॉग्स कॅट सारखे वेगळे वेगळे जे आहे सगळे काही बनत राहते। सगळे काही चा कारण एक है, सबका रीजन एक ही है, वो है हमारा जीन्स। क्या है हमारा वो, जीन्स। और एक सम दो जीन्स आर ट्रांसमिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस, इस बिना चेंजेस के जाते हैं। और कुछ कुछ जो है वो सडन चेंज हो जाता है। अभी अगर हम देखें इथं जर बघितलं आपण, हा जो आपला नायट्रोजन बेसिस आहे, याच्यामध्ये समजा का इकडचा नायट्रोजन बेस इकडे, इकडचा नायट्रोजन बेस इकडे, म्हणजे नायट्रोजन बेस फक्त शिफ्ट झालाय। का झालाय, फक्त नायट्रोजन बेस शिफ्ट झालाय। ए टी होता तर ए च्या जागी टी गेला ना, टी च्या जागी ए आला, एवढूसा झाला समजा। याच्यामुळे जो आहे तो पूर्ण गडबड होऊन जाते। मायनर चेंज समजा झाला तरी पण याच्यामुळे गडबड होते। आणि हा जो आहे, समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंज इट्स पोजीशन दैट कॉज माइनर चेंज, आणि इसको ही बोलते हैं हम म्यूटेशन। क्या बोलते हैं हम इसको, म्यूटेशन। समटाइम एनी न्यूक्लियोटाइड चेंज इट्स पोजीशन, न्यूक्लियोटाइड की पोजीशन चेंज होना, उसको ही क्या बोलते हैं हम, म्यूटेशन। अभी ये म्यूटेशन की वजह से जो है कभी कभी वो माइनर रहते हैं पर कभी कभी वो कंसिडरेबल भी रहते हैं, उसकी वजह से हमको बीमारी भी हो सकती है। तो जो सिकल सेल एनीमिया है, सिकल सेल एनीमिया जो ये नॉर्मल सेल है और ये सिकल्ड सेल है, मतलब ऐसे सिकड़े हुए जो सेल है, ये भी एक बीमारी है म्यूटेशन की वजह से। ओके, ये म्यूटेशन की वजह से सब कुछ हो रहा है। उसके बाद एक साइंटिस्ट था हमारा ह्यूगो डे वेरिस, ठीक है। ह्यूगो डे वेरिस जो है उन्होंने दिया था अपनी म्यूटेशनल थ्योरी। ये साइंटिस्ट के नाम और इन्होंने कौन सी थ्योरी दी है वो भी आप ध्यान में रखो, ये भी हमको बहुत काम में आने वाला है, एग्जाम में पूछ सकते हैं कि ह्यूगो डे वेरिस ने कौन सी दी थी, म्यूटेशनल थ्योरी। तो इसके बाद वाला टॉपिक देखेंगे हम, उसका नाम है इव्होल्यूशन। तर बघूया आता इव्होल्यूशन म्हणजे काय होते। सगळ्यात आधी इव्होल्यूशन मध्ये अर्थ जे आहे आपली, आजपासून करोडो वर्षा पहिले अर्थ जे आहे ती निर्माण झाली। अर्थ कशी होती, एक एनर्जीचा एक बॉल होता। समझा का दोन बॉल, बिग बैंग एक थ्योरी है, बिग बैंग थ्योरी अनुसार वहां पे क्या होता है कि दो अलग अलग एनर्जी के सोर्सेस होते, बड़े बड़े पत्थर होते, वो एक मेक को आके धड़ांग से ऐसे उसकी कोलिजन होता है, एकामेकाला असा धडांग अशा आदळतात ते, त्याच्यापासून ट्रिमंडस अमाउंट ऑफ एनर्जी तयार होते। त्याच्यामधून एक आगचा गोळा जो आहे तो तयार होते। त्या आगच्या गोळ्यामध्ये भरपूर सारे असे गॅसेस राहते ना, त्याच्या आजूबाजूला तयार होते एक ऍटमॉस्फियर। त्या ऍटमॉस्फियर खूप गरम असतो, हजारो लाखो वर्ष जातात। हळूहळू त्या ऍटमॉस्फियर मध्ये भरपूर सारे गॅसेस जे आहे त्यांच्यामध्ये जे आहे ते रिएक्शन्स होते। त्या रिएक्शन मधून मग जो होते तिथून येते वॉटर। आता वॉटर जर आला तर पहिले गरम होती अर्थ आपली, तर अर्थच्या गरम वॉटरमुळे तो पूर्ण वेपर्स होता। हळूहळू लाखो वर्ष गेले आणि तो वॉटर जो होता वेपर्स ते थंडे झाले। आणि असा मानला जाते की पहिली वेळ जेव्हा पाऊस आला अर्थवर तेव्हा 60,000 वर्ष, 60,000 इयर पर्यंत कंटिन्यूस पाऊस येत होता। आणि पाण्याचा पहिला थेंब बाहेरून जमिनीवर पृथ्वीपर्यंत आभाळातून येतपर्यंत जवळजवळ पहिला थेंब येतपर्यंत 10,000 इयर लागले। 10,000 वर्ष तर पहिला थेंब पृथ्वीवर यासाठी लागले होते। त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू पाऊस आला, जवळजवळ 60,000 वर्ष कंटिन्यू। मग आता वेगळे वेगळे नद्या बनले, तलाव बनले, त्याच्यानंतर समुद्र बनले, ओशन्स, रिवर, सब कुछ बना। उसके बाद में सबसे पहले लाइफ तो थी नहीं, तो वाटर में जो है धीरे 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 कुछ ना कुछ केमिकल चेंजेस होने लग गए। आता इसी को बोलते हैं हम इवोल्यूशन। इवोल्यूशन मतलब क्या है, इवोल्यूशन इज द ग्रेजुअल चेंज ऑकरिंग इन द लिविंग ऑर्गेनिज्म ओव्हर अ लॉन्ग ड्युरेशन। इट इज अ ग्रॅज्युअल चेंज। ग्रॅज्युअल म्हणजे काय होते, तर हळूहळू हळूहळू होणारा चेंज आहे तो। इट इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकर ओव्हर अ लॉन्ग ड्युरेशन। हळूहळू हळूहळू होणारा चेंज आहे, खूप सारा टाइम लागते। आता इथं जर बघू शकता तुम्ही की इथे इव्होल्यूशन हा कशा टाइपचा झालाय, तर सगळ्यात पहिले पाण्यामधला एखादा जीव होता, मच्छी समजू, मच्छीमध्ये हळूहळू हळूहळू ग्रॅज्युअल चेंज झालाय। त्याला पाय फुटल्या, त्या पायामधून आता हा एम्फिबियन म्हणजे जमिनीवर आला, त्याला शेपूट फुटली ना, त्याच्यानंतर मग काही लाखो करोडो वर्षानंतर ह्यूमन्सची इव्होल्यूशन झाला आणि याच्यापासूनच बनलो आपण ह्यूमन्स। दिस इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस, एकदम हळूहळू होणारी प्रोसेस आहे। ऑल स्टेज चेंजेस ऑकर इन द व्हेरियस कॉम्पोनंट, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये होत आहे। आणि हे सगळा काय आपल्या अर्थ सुरू झाली तिथपासून आपला हा इव्होल्यूशन सुरू झाला।
आता त्याच्यानंतर जर बघू आपण तर इव्होल्युशन मध्ये काय काय येते, इव्होल्युशन कशा कशामध्ये होते, तर सगळ्यात पहिले बघू आपण फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. इव्होल्युशनची अजून एक डेफिनेशन आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू चेंज इन द स्पेसिफिक कॅरेक्टर of several generation of living organism as responsible to natural selection is called evolution. ये भी डेफिनेशन आपको अच्छे से लर्न करनी है. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, न्यू स्पेसीज बनना ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कैरेक्टर, पुराने वाले के कैरेक्टर में थोड़ा सा चेंज आना. सेवरल जनरेशन, एक जनरेशन नहीं कई सारे जनरेशन के बाद, उसको ही बोलते हैं हम इवोल्यूशन. अभी ये नेचुरल सिलेक्शन क्या है वो देखेंगे. अभी सबसे पहले मैंने जैसे आपको बताया था कि लाइफ जो है वो पानी में शुरू हुई थी, वाटर में शुरू हुई थी. अभी ये वाटर है, लाइफ शुरू होने से पहले यहाँ पे जो है छोटे छोटे कुछ ना कुछ केमिकल्स होंगे, ये छोटे छोटे केमिकल है, तब जिंदगी लाइफ एग्जिस्ट नहीं थी. उसके बाद ये जो केमिकल है वो एकमेक के साथ रिएक्ट हुए, एकामेकासोबत जेव्हा रिएक्ट झाले हे यांच्यापासून बनले समजा का प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. का बनले असेल याच्यापासून? प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. काही हजारो लाखो वर्ष गेले तर आता हे प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड सुद्धा एकामेकासोबत रिएक्शन केले आणि यांच्यापासून बनले सिंपल वाले सेल. यांच्यापासून काय बनले असतील? रिएक्शन झाल्यानंतर यांच्यापासून बनले फर्स्ट प्रिमेटिव्ह सिंपल सेल आणि त्यालाच म्हणतो आपण प्रोटोप्लाझम. लक्षात ठेवा नाव प्रोटोप्लाझम. आता हे जे सेल्स आहे काही हजारो वर्षानंतर हे पण एकामेकासोबत रिएक्ट झाले आणि यांच्यापासून बनले कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. यांच्यापासून काय बनले असतील? कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, हे आजूबाजूले सगळे एकामेकासोबत कंटिन्यूस त्यांची जी आहे ते रिएक्शन होत गेली आणि यांच्यापासून करोडो असे स्पेसीज जे आहे आतापर्यंत आपल्या अर्थवर बनले आहे. मग पाण्यामधून ते जमिनीवर आले, जमिनीवरून ते आता हवेमध्ये गेले, सगळा काही याच्यापासूनच ते आहे आपले बनले आहे. आता याच्यामध्ये कोणता कोणता पार्ट येते? देर आर मोर दॅन क्रोर स्पेसीज अँड प्लांट विथ ह्यूज डायवर्सिटी. आता जर अपन बघितलो, अभी हम देखेंगे तो करोड़ों से भी ज्यादा अभी तक जो है स्पेसीज अभी प्रेजेंट में है. अभी उनमें कौन से है? तो अब देखेंगे एनिमल्स डायवर्सिटी रेंजेस फ्रॉम एनिमल यूनिसेल्युलर, जो हमारा भाई है अमीबा, ये इस तरह का दिखता है हमारा अमीबा, और पैरामीशियम, पैरामोशियम जो है ये इस तरह का दिखता है हमें चप्पल जैसा. अमीबा और पैरामीशियम से लेके हमारा जो है अपना वाला मैन, ठीक है, मतलब हम, वहां तक जो है मैन से लेके और जो है जायंट वेल, पानी का सबसे बड़ा एनिमल जिसको बोलते हैं हम जायंट वेल, वहां तक एनिमल्स की क्लासिफिकेशन, मतलब एनिमल का जो है रेंज है. त्याच्यानंतर जर आपण बघितलो की अजून कशामध्ये हे व्हेरायटी आहे, प्लांट मध्ये पण भरपूर डायव्हर्सिटी आहे. जसे आपण प्लांट पाहिलो, छोटेतले छोटे प्लांट, एकदम क्लोरेला सारखे एकदम छोटे, जे आपल्याला दिसत पण नाही, अंडर मायक्रोस्कोप आपल्याला बघायला लागते, त्याच्यापासून तर दुसरे जर पाहिलो आपण मोठे मोठे बनियान ट्री, वडाच्या झाडासारखे मोठे मोठे, जे दिसत नाही तिथून तर जे एकदम मोठे मोठे आहेत तिथपर्यंत प्लांटची व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो अजून कशामध्ये यांची डायव्हर्सिटी आहे, सगळीकडे जे इक्वेटरवर जे आहेत, इक्वेटरवर राहणारे असे एनिमल, तर पोलवर राहणारे हे पेंग्विन सारखे एनिमल, इथपर्यंत पण यांची डायव्हर्सिटी जी आहे ते पसरलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो अजून कोणते कोणते एनिमल आपल्याकडे प्रेझेंट आहे, तर आपल्याकडे आहे एअर मध्ये असणारे बर्ड्स, ठीक आहे, आणि आपल्याकडे आहे वॉटर मध्ये असणारे फिशेस. बघा आता वॉटर मध्ये असणारे हे क्यूट क्यूट बढिया एकदम रंगीबेरंगी असे फिशेस. इथपर्यंत जे आहे आपली पूर्णच्या पूर्ण जीवसृष्टी बनली आहे. लँडवर राहणारे असे किडे किटकूर सगळे जे आहेत ते लँडवर राहणारे आहेत. ओके, काही जे आहेत ते रॉकवर राहणार आहेत, अशा टाइपचे दगडावर तुम्हाला झाडं वगैरे दिसतील, पत्थरों पे आपको जो है प्लांट्स वगैरह दिखेंगे, वो भी यहाँ पे प्रेजेंट रहते हैं. और जो है वो यहाँ पे क्या प्रेजेंट रहते हैं, तो करोड़ों स्पेसीज, डायवर्सिटी बहुत सारी है. यहाँ पे आप देख सकते हो कितने सारे हजारों करोड़ों जो है डायवर्सिटी यहाँ पे प्रेजेंट है. ओके, अब ये जो डायवर्सिटी है ये कहाँ से आई, इनकी लाइफ कहाँ से शुरू हुई, इसके बारे में आपको बहुत क्यूरियोसिटी होगी. अगर आप इंसान हो तो आपको बहुत ज्यादा क्यूरियोसिटी होगी कि यह कहाँ से आए. यही सबका आंसर जो है हम आज आपको देने वाले हैं. और ये कहाँ से बने. ओके, तो हम देखेंगे थियरी ऑफ इवोल्यूशन. सबसे पहले जो था पानी, पानी में जो है केमिकल्स थे, वो केमिकल एक मेक के साथ रिएक्ट हुए और रिएक्ट होने के बाद हमको फर्स्ट, ये देखो, प्रोटीन और न्यूक्लिक एसिड एक मेक के साथ रिएक्ट हुए और उसके बाद फर्स्ट सेल बना, उसको ही बोलते हैं हम प्रोटोप्लाज्म. क्या बोलते हैं हमको? प्रोटोप्लाज्म. और यूनिसेलुलर ऑर्गेनिज्म प्रोटोप्लाज्म से फॉर्म हुए और यूनिसेलुलर के बाद फॉर्म हुए मल्टीसेलुलर, जैसे पानी में रहने वाले फिशेस. उसके बाद शुरू है पानी से थोड़े से बाहर आने वाले, मतलब एम्फीबियंस, जो पानी में भी रहते हैं और पानी के बाहर भी आ सकते हैं, ऐसे एनिमल. उसके बाद अगर देखेंगे इट लुक प्रोलॉन्ग पीरियड ऑफ 300 करोड़ ईयर अगो,
मतलब 300 करोड़ साल से ये प्रोसेस अभी तक शुरू है और कंटिन्यूसली शुरू ही है। और अभी हम जो है प्रॉपर एक इंसान बनके हम सब जो है इंसान बनके अभी रेडी है। अभी मैं जो इतना बोला, मी जेवढा तुम्हाला सांगितलं एवढा सगळा फेकमफाकी केलो, तर तुम्ही म्हणाल की सर आपने तो बहुत फेके अभी तक, कि इससे ये बना उससे ये बना, तो आपके पास कुछ सबूत है क्या, तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? तर हो, माझ्याकडे प्रूफ आहे आणि हा तुमच्या 10th बुक मध्येच देऊन आहे आणि त्यालाच म्हणतो आपण एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन। टोटल जे आपल्याकडे 6 एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन आहे, म्हणजे एकाच कोणत्या तरी सेम ओरिजिन पासून सगळेजण आपण जेवढे पण ॲनिमल प्लांट सगळा काही जे आहे ते सगळ्या एका सेम सेल पासून बनलो आहोत, त्याचा प्रूफ म्हणजेच होते एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जर बघितलो आपण तर तो आहे आपला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। कोणता आहे तो आपला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। आता मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय होते, तर मॉर्फोलॉजिकल म्हणजे होते एक्सटर्नल। मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय होते एक्सटर्नल। आता माझ्याकडे इथे काही एनिमल्स आहे बघा, आता हा आहे आपला भाऊ भाऊ म्हणजेच डॉग, त्याच्यानंतर हा आहे आपली शीप, शीपचा आवाज काय होतो मॅ मॅ वाली शीप, त्याच्यानंतर आहे आपली म्याव म्याव, म्याव म्याव म्हणजे सॉरी हा कोल्हावे वाटते, म्याव म्याव सारखा दिसत आहे पण कोल्हावे। आता यांच्याकडे जर बघितले तुम्ही तर यांच्यामध्ये काही ना काही थोडीफार सिमिलरिटी मला दिसत आहे। आय होप तुम्हाला पण दिसत असेल। जशी कोणती, यांचे जर तुम्ही आईज बघितले, आईजची पोझिशन बघितले, म्हणजे फेसवर जे आहे बरोबर असे दोन साईडला जो आहे तो आईज आहे। यांच्या मधामध्ये समजा का मी एक आलो, तर बघा आता याचे डोळे पहा, याचे डोळे पहा, याचे डोळे पहा आणि माझे डोळे पहा, बरोबर सेम पोझिशनवर आहे। त्याच्यानंतर जर पाहलो मी इथं पहा आईजची पोझिशन, ओके पोझिशन ऑफ आईज। त्याच्यानंतर जर बघितलं आपण पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल, यांचा नाक पहा, याचा नाक पहा, याचा नाक पहा आणि माझा नाक पहा, बरोबर कसं आहे सेम टू सेम बरोबर त्याच जागेवर आपल्याला दिसत आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पोझिशन ऑफ इयर पिन्ना, याचा कान पहा, याचा कान पहा, याचा कान पहा आणि माझा कान पहा, बरोबर याची बी पोझिशन कशी आहे सेम आहे। म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर जो आहे आमचा सगळ्यांचा कसा दिसत आहे तो सेम दिसत आहे। आणि याच्यावरूनच मला असं समजते की सगळ्यांच्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी सारखेपणा है, कुछ ना कुछ तो भी सिमिलरिटीज है, तो उसको ही बोलते हैं मॉर्फोलॉजिकल एविडेंस। सभी एनिमल के बीच में जो है सिमिलरिटी है, मतलब इसका यही मतलब ये प्रूफ है कि हमारा जो पूर्वज है वो कैसा है एक है। आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही सिमिलरिटी आहे। नाकाच्या जागेवर नाक आहे, डोळे थोडेसे वर आहे, काना त्याच्या साईडला आहे, तोंड नाकाच्या थोडंसं खाली आहे, सगळ्या एनिमल मध्ये आपण असेच बघतो। म्हणजे याच्यावरून आपल्याला समजते की सगळ्यांचा जवळजवळ स्ट्रक्चर जो कसा आहे सेम आहे एक्सटर्नल बाहेरून दिसासाठी, आणि यालाच एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणजेच होते मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। आता फक्त एनिमल मध्येच नाही तर प्लांट मध्ये सुद्धा असंच असते। आता प्लांट मध्ये जर बघितला, हा एक आंब्याचं झाड आणि हा समजा काय चिक्कूचं झाड, या दोघांचे पण आपण समजा का पानं बघितलो तर शेप जर बघितलो पानाचा, हा पानाचा शेप जो आहे तो एकदम सेम टू सेम आहे। पानाच्या वर जे व्हेरिएशन्स आहे, व्हेरिएशन भी कशी राहते सेम राहते। म्हणजे लीफ जो है, लीव्स का स्ट्रक्चर सुद्धा सेम है, लीफ का स्ट्रक्चर भी सेम है। इससे हमें पता चलता है कि मॉर्फोलॉजिकल एक्सटर्नली अगर हम बाहर बाहर से ऊपर ऊपर से देखें तो सभी हमको कैसे दिख रहे हैं सेम दिख रहे हैं, तो उसको ही बोलते हैं हम मॉर्फोलॉजिकल एविडेंस। यहाँ पे देखो लीफ का शेप, लीफ वेनिएशन, यहाँ पे देखो ऐसे 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 वेनिएशन दिख रहे हैं। उसके बाद लीफ पेटियोल्स, मतलब लीफ जो है उधर जो जुड़ा है वहां पे हम पेटियोल बोलते हैं उसको। ऑकर इन केस ऑफ प्लांट, तो सभी कैसे सेम है। और ये दीदी क्या बोल रही है, दिस इंडिकेट दैट देयर आर सम सिमिलरिटीज इन दोज ग्रुप, इन दो सभी ग्रुप में कुछ ना कुछ सिमिलरिटी है, और इसी को बोलते हैं हम मॉर्फोलॉजिकल एविडेंस। एंड इसका ये प्रूफ है, एंड हेंस इट प्रूव्स दैट देयर ओरिजिन मस्ट बी सेम एंड मस्ट हैव कॉमन एंसेस्टर, और उन सबका एंसेस्टर जो है पूर्वज जो है वो कैसा है सेम है, ऐसा ये दीदी का कहना है। ओके, नेक्स्ट होता है हमारा, आता जर अपन बघितलो, अभी हम देखे कि हमने एक्सटर्नल देखा, ऊपर ऊपर से देखा, अभी हम अंदर से देखेंगे। अंदर से अगर हमने देखा कि इंटरनल स्ट्रक्चर कैसा है, तो उसको ही बोलते हैं इंटरनल स्ट्रक्चर को एनाटॉमिकल एविडेंस। पहला था हमारा मॉर्फोलॉजिकल एविडेंस मतलब एक्सटर्नल वाला, दूसरा है हमारा एनाटॉमिकल एविडेंस मतलब इंटरनल वाला, अंदर से वो कैसे दिखते। इफ यू केयरफुली ऑब्जर्व द पिक्चर्स, अभी हमारे पास इसका पिक्चर नहीं, आने वाले पिक्चर है, नहीं तो इसको ही देखते बैठोगे आप। आने वाले जो पिक्चर है ये वाले, यहाँ पे दिख रहा है हमको ह्यूमन का हैंड, ओके। उसके बाद ये देखो वो दीदी वहां पे चली गई, यहाँ पे दिख रहा है हमको ह्यूमन का हैंड, यहाँ पे दिख रहा है हमका कैट का 4 लेग, उसके बाद फ्लिपर ऑफ वेल, वेल का जो तैरने का रहता है, और यहाँ पे दिखता है हमको पैटिंजियम ऑफ बैट। इन सबको अगर हम देखेंगे तो इनमें कुछ तो भी सिमिलरिटी दिख रही है क्या?
अभी तो मैं अगर बाहर बाहर से देखूं, ऊपर ऊपर से देखूं, तो इनमें मुझे कोई भी सिमिलरिटी नाही दिख रही. याच्यामध्ये मला कोणताही सारखेपणा, कुछ भी सिमिलरिटी नाही दिसत आहे. पण समजा का मी याच्या इंटरनल स्ट्रक्चर पाहलो, आता समजा का इंटरनल म्हणजे याची हड्ड्या समजा का पाहलो, बघा मग आता याची हड्ड्याचा स्ट्रक्चर पाहतो, तेव्हा मला काहीतरी सिमिलरिटी दिसत आहे. आता बघा, ही एक हड्डी, ही दुसरी हड्डी ना त्याला जुळलाय आपला पंजा. ही एक हड्डी आणि ही दुसरी हड्डी इथं जुळलाय पंजा. ही एक छोटीशी हड्डी, ही एक हड्डी ना तिथं का जुळलाय पंजा. इथं पण पाहलो आपण, ही एक हड्डी, ही दूसरी हड्डी आणि तिथं का जुड़ला याचा पंजा. म्हणजे इंटरनली जर अपन गेलो, हम अगर इंटरनल में जाए, उसके बोन का स्ट्रक्चर देखे तो वो कैसा दिख रहा है, हमको सेम दिख रहा है. जब भी कुछ ना कुछ सिमिलरिटी आती है तो हमको ये पता चलता है कि कुछ ना कुछ एंसेस्टर जो है, हमारे पूर्वज जो है कैसे कॉमन है. जेव्हा पण कोणती पण सिमिलरिटी येत आहे, सिमिलरिटी कोणामध्ये असेल, तुम्ही आणि तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुम्ही कसे आहे, सेम आहे. काऊन सेम आहे, कारण की तुमचे आई बाबा सेम आहे. म्हणजे आपले पूर्वज कुठेतरी सेम आहे, म्हणून काहीतरी सिमिलरिटी येत आहे. हाच आहे आपला प्रूफ की आपला एन्सिस्टर जो आहे तो कॉमन आहे. आणि यालाच म्हणतो आपण एनाटॉमिकल एव्हिडन्स. का म्हणतो याला आपण एनाटॉमिकल एव्हिडन्स. दिस सिमिलरिटी इंडिकेट दैट दोज एनिमल में हैव कॉमन एंसिस्टर. आणि ये सबसे हमको पता चलता है कि सबका जो एंसिस्टर है, सबका जो पूर्वज है, कहीं ना कहीं करोड़ों साल पहले वो एक था. अभी ऐसे मत बोलो कि हमारे 2-3 हमारे दादाजी जो थे और कुत्ते के दादाजी जो थे वो सेम थे. ऐसा नहीं है. करोड़ों साल पहले, करोड़ों वर्षा पहिले सिमिलर होते. आता ना या 2-3 पिढ्या, असे हजारो पिढ्या आधीची गोष्ट करतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू, नेहमी दरवर्षी क्वेश्चन आल्यासारखा येते, आणि तो आहे आपला वेस्टिजियल ऑर्गन. कोणता आहे तो आपला वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय होते, आता आपल्या बॉडी मध्ये, अभी हमारे बॉडी में ऐसा कुछ पार्ट है जो पार्ट हमारे बॉडी में नहीं चाहिए, मतलब उसकी कोई जरूरत नहीं है. कुछ कुछ पार्ट है वो ऑलरेडी निकल गए हमारे बॉडी से. आपल्या बॉडी मध्ये आधी होते पण आता ते चालले गेले. जसा टेलबोन, तुम्हाला पहिले शेपटी होती. आता आपल्याला सगळ्यांना एवढी गोष्ट तर माहित आहे की आपण बंदरापासून इव्हॉल्व झालो. बंदर जे होते त्याच्यापासून आपली निर्मिती झाली आहे. आता बंदराला शेपटी होती तशी आपल्याला पण शेपटी आहे. पण याचा प्रूफ काय आहे, तर आपल्याला इथं पाठीवर खाली जो आहे थोडासा एक छोटासा बोन आहे, त्याला म्हणतो आपण टेल बोन. त्याच्यापासूनच टेल निघणार आहे. पण आता तुम्हाला टेल आहे का, नाही. मग त्या टेल बोनचा काही काम असेल का, काहीच नाही. पहिले तुम्ही बंदर होते, बंदर इकडे तिकडे लवत होता, तर त्या टेलचा बॅलन्सिंग साठी काम होता. पण तुम्ही इकडे तिकडे लवता का, नाही. तुम्ही बरोबर एका चेअरवर, एका टेबलवर, एका बेडवर बसता. त्याच्यामुळे तुम्हाला काही आवश्यक नाही. तर मग वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय होते, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे होते डीजनरेट और अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन. डीजनरेटेड म्हणजे काय होते, जनरेट नहीं है. अंडर डेवलप्ड, जो डेवलप नहीं है. यूजलेस ऑर्गन, वेस्टिजियल, वेस्ट हो गए वो ऑर्गन, मतलब वेस्टिजियल ऑर्गन. यूजलेस ऑर्गन, उसको ही क्या बोलते हैं हम, वेस्टिजियल ऑर्गन. तो ध्यान में रखो, डीजनरेटेड और अंडर डेवलप, जो जनरेट नहीं हुए और जो डेवलप ही नहीं हुए, ऐसे यूजलेस वाले ऑर्गन, जे जनरेटच नाही झाले किंवा जे डेव्हलपच नाही झाले, असे युजलेस वाले ऑर्गन जे आहे त्यालाच काय म्हणतो आपण, वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल असे कोणते कोणते ऑर्गन आहे ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आता वेस्टिजियल ऑर्गन बद्दल एक गोष्ट आहे, आपल्या बॉडीमध्ये आहे ते, आपल्याला त्याचा काही काम नाही आहे, पण तेच सेम ऑर्गन कोणत्या तरी दुसऱ्या अॅनिमल साठी ते कामाचे असू शकतात. जसे आता समोर जाऊन आपण बघूच. आता पहा, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू और ऑर्गन ऑफ लिविंग चेंजिंग एनवायरमेंट इज नॉट पॉसिबल. कोणताही लिविंग ऑर्गेनिज्म, कौन से भी लिविंग ऑर्गेनिज्म में सडन चेंज ऑकर नहीं है. तुम बोलोगे कि आज जो है मैं ऐसा हूं, कल कोई और हो जाऊंगा, तो वैसा नहीं है. तुम्हाला समजा का डफर पासून टॉपर पण बनायचं असेल तरी तुम्हाला 1 वर्ष कंटिन्यू स्टडी करायला लागते. तुम्ही म्हणाल की आजच मी अभ्यास करतो आणि उद्याच टॉपर येतो, असं होत नाही. म्हणजे तो चेंज जो आहे तो हळूहळू हळूहळू होते ना. आपल्या बॉडीमध्ये बी चेंज जो आहे तो हळूहळू होते. एका पिढीत, 2 पिढीत नाही तर हजारो करोडो वर्ष लागते त्या चेंज व्हायसाठी. आता जर आपण बघितलो, इंस्टेड ऑफ एक्झिस्टिंग अंडरगो ग्रॅज्युअल चेंज. अभी अगर हम देखेंगे तो मोस्टली स्पेसीज ऑफ स्ट्रक्चर इन बॉडी इज यूजफुल अंडर सर्टन कंडीशन. अभी देखो, ये जो है यहाँ पे जो है साप जर पाहिले तुम्ही, तर पहिले असं मानलं जाते की सापाला जे आहे ते पाय होते, पण सापाचे पाय आता गायब झाले. काऊन, कारण की तो जो आहे पायाचा युजच नाही करत होता. सापाला एक सवय होती का तो जो आहे तो जमिनीच्या आतमध्ये राहायचा आहे. त्याला असे जे गड्डे जाते त्या गड्ड्यामध्ये राहायचा आहे. तर गड्ड्यामध्ये जाताना त्याला त्याचे पाय अटकत होते. मग तो
पाय अटकत होते, त्याच्यामुळे हळूहळू करोडो वर्षानंतर त्याचे पायच गळून पडून गेले. आता सापाला तुम्हाला पाय दिसते का? नाही. पण आधी करोडो वर्षा पहिले सापाला पण पाय होते. जर आता आपण बघितलो एक एक वेस्टिजियल ऑर्गन बद्दल, तर मग कोणते कोणते आहेत? जसं आता बघा हा साप. सापाला इथं तुम्हाला दिसत आहे पाय, म्हणजे हा साप आधी असा होता. पण हा जो साप आहे याला अंदर, बीडाच्या अंदर, आयत्या बीडात नागोबा जो म्हणतो आपण, इसको हम बिल में रहने की आदत थी, इसलिए इसके पैर जो है उसको, त्याला पायाचा अडथळा होता, त्याच्यामुळे काही हजारो करोडो वर्षानंतर त्याचे पाय जे आहे ते गळून पडले आणि आता साप जो आहे आपल्याला हा अशा प्रकारचा दिसतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलो, आता इथं या इमेज मध्ये जर बघत असाल तुम्ही, तर हा जो आहे याचा अँसिस्टर म्हणजे जुन्या सापाचा एक सापडा तुम्हाला भेटला आहे आणि तिथं असे पाय दिसत आहेत, म्हणजे सापाला आधी पाय होते, हा एक याचा प्रूफ आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो अपेंडिक्स, आपल्या बॉडीमध्ये तुम्ही नेहमी एक गोष्ट ऐकली असतील की कोणाचा ना कोणाचा अपेंडिक्सचा ऑपरेशन झाला, तर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी अपेंडिक्स प्रेझेंट असते. तो अपेंडिक्स कोणाकोणाच्या बॉडीमध्ये मोठा होऊन जाते. आता अपेंडिक्स जो आहे तो राहते कुठं? तर आपला जो इंटेस्टाईन आहे, इथं छोटासा हवाला जो भाग आहे, याला म्हणतो आपण अपेंडिक्स. आता आधीच्या काळामध्ये जो आहे आपल्याला अपेंडिक्स एकदम कामाचा होता. आधीच्या काळामध्ये जेव्हा आपण लाखो करोडो वर्षा पहिले कच्चा अन्न खात होतो, कच्चा मांस खात होतो, सगळं काही शिजवून वगैरे खात नव्हतो, हम ऐसे ही खाते थे. कोई हम कुक वगैरह करके कुछ नहीं खाते थे, ऐसे जैसे मिला कच्चा ही हम चबा लेते थे, कच्चा खा लेते थे. इसलिए जो है त्याच्यासाठी आपल्याला ते पचवासाठी, पचाने के लिए जो है वो हमको अपेंडिक्स की जरूरत थी. लेकिन अभी जो है बहुत हजारों साल हो गए कि हम जो है नॉर्मल एकदम पका के सब कुछ खाते हैं, कुक करके हम सब कुछ खाते हैं. इसलिए इतना जो है एवढा कच्चा काहीच मटेरियल राहिला नाही, एकदम सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल आपण खातो. त्याच्यामुळेच या अपेंडिक्सची आता आवश्यकता नाही. मग आता हा जो अपेंडिक्स आहे हा आपल्यासाठी हार्मफुल झालाय. जर हा अपेंडिक्स एवढा आहे, आपल्या प्रत्येकाच्याच बॉडीमध्ये असते, आणि हा समजा का गलतीनं थोडासा मोठा होऊन गेला, मग आता हा जो आहे आपल्याला त्रासदायक असतो आणि आपला पोट वगैरे दुखते. मग आपल्याला याला जो आहे तो कट करून टाकावा लागते आणि त्यालाच आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणतो. ओके, हा जो है हा काय आपला अपेंडिक्स. ओके, ये जो रहता है हमारे बॉडी में इस तरह का, ये है हमारा अपेंडिक्स. ओके, अपेंडिक्स विच इज यूजलेस इन ह्यूमन. अभी हम जो है वो कच्चा वाला कुछ भी फूड नहीं खाते, लेकिन बाकी जो एनिमल है जैसे गाय भैंस वगैरह वो तो कच्चा ही खाते हैं, सब कुछ कच्चाच एकदम गवत वगैरे ते खातात. तर त्यांना पचवासाठी जो आहे हा अपेंडिक्स आवश्यक असते. मग आता गाई म्हशीच्या पोटामध्ये अपेंडिक्स जो आहे तो असा अपेंडिक्स जो आहे तो एकदम आवश्यक असते. त्याच्यानंतर आपण जर बघितलो आपल्या कानाचा हा जो दिसतोय आपल्याला पिन्ना, आता तुम्ही कोणीतरी हा कान जो आहे असा 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 कंटिन्युअसली मूव्ह करून दाखवू शकता का बिना हात लावता? कोणाची जर ताकद असेल की एवढा असा, आता तुम्ही थोडा थोडा हलवू शकता, पण एवढा असा इथून इथपर्यंत असा, जशा हा डॉग आणि एक कॅट जशी हलवतात तसं आपण मूव्ह करू शकतो का? तर मूव्ह आपण नाही करू शकत. म्हणजे हा पिन्ना जो आहे आपण त्याचा युजच नाही करतो. तर हळूहळू हळूहळू लाखो वर्षानंतर जर आपण स्वतःकडेच बघितलं तर आपले हे जे कान आहे हे गायब होऊन जातील. तुम्ही एलियन्स बघितले कधी टीव्ही मध्ये? रिअल मध्ये तर नाही बघितले असेल, मोबाईल मध्ये, कार्टून मध्ये, टीव्ही मध्ये एलियन्स बघितले असतील. तर ते एलियन जे आहे एलियनचे कान राहत नाही. काऊन नाही राहत? कारण की असं दाखवलंय की ते फ्युचर जनरेशनचे आहे, करोडो वर्षानंतरचे आहे, आणि त्यांचे कान जे आहे ते गळून पडले आहे, कारण की त्याचा काही युजच नव्हता. आणि तो पिन्ना म्हणजे बी काय आपल्यासाठी एक वेस्टिजल ऑर्गन, पण डॉग साठी कॅट साठी तो युजफुल ऑर्गन आहे, पण आपल्यासाठी कसं आहे तो युजलेस, म्हणजेच आपला वेस्टिजल ऑर्गन आहे हा पिन्ना. त्याच्यानंतर जर आपण बघितलो टेल बोन, आता हे जे टेल बोन आहे हे आपल्याला आधी होती. आपण जेव्हा बंदर होतो, बंदर म्हणजे आपल्याला शेपटी होती, आपण झाडावरून इकडून तिकडे उड्या मारत होतो, तेव्हा जे आपल्याला उड्या मारत होतो तर आपल्याला बॅलेन्सिंग साठी, म्हणजे समजा का कुठं लटकलो त्या शेपटीनं बी आपण कुठेतरी धरून ठेवत होतो. बॅलेन्सिंग साठी आपल्याला काय लागत होती? शेपटी लागत होती. पण आता आपल्याला शेपटीची आवश्यकता आहे का? टेलची आवश्यकता आहे का? नाही. मग हा जो टेल बोन आहे हा सुद्धा आपला वेस्टिजियल ऑर्गन आहे. त्याच्यानंतर आपण जर इथं बघितलं, हा वाला इकडची जे दाढ राहते एकदम शेवटची वाली, ठीक आहे ना, या शेवटच्या वाला दात जो राहते हा पण आपल्यासाठी एक वेस्टिजियल ऑर्गनच आहे. आता हा जो शेवटचा ऑर्गन आहे याला म्हणतो आपण विस्डम. हा शेवटचा जो दात आहे याला म्हणतो आपण विस्डम टीथ. आता हा जो विस्डम टीथ आहे इकडचा एकदम शेवटचा, इकडचा शेवटचा एकदम मागचा, तो दात आपल्या काही कामाचा नाही. आता बघा, समजा काही एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एखादा पेढा दिलो तर पेढा तुम्ही कसा खाल? अशा प्रकारे खाल. पण तेच समजा का तुम्हाला एक अक्रोड दिलो, अक्रोड दिला तुम्ही कसे खाल? असा इकडं न्याला नसता खाल, बरोबर आहे.
म्हणजे जेवढा हार्ड पदार्थ राहते तेव्हा आपण इकडच्या दाताचा यूज करतो, जेवढा सॉफ्ट राहते तेव्हा आपण या समोरच्या दाताचा यूज करतो. कधी पेढा असा खाल्लाय का तुम्ही? कधीच नाही खाल्ले असेल. मग आता ह्या विजडम टीथ एकदम हे मागचे वाले जे टीथ दिसतात आपल्याला, याचं का काम असते? जेव्हा आपण आधीच्या काळामध्ये कच्चा अन्न खात होतो तेव्हा आपल्याला काय करत होतो, आपण इकडच्या दाताने जास्त यूज करत होतो, इकडच्या दाताचा जास्त यूज होता. पण आता आपण तेवढा कच्चा काहीच खात नाही, सगळं आपण सॉफ्ट कडून खातो. त्याच्यामुळे या विजडम टीथचा बी आपल्याला काही काम नाही आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा आता कसा झालाय आपल्याला वेस्टिजियल ऑर्गन. बॉडीवरचे जे हेअर्स आहे, आता आधीच्या काळामध्ये आपण कपडे नाही लावत होतो, आपण नंगूपुंगूस फिरत होतो, तेव्हा आपल्याला प्रोटेक्ट करासाठी, थंडी झाली, पाऊस झाला, ऊन झाला, याच्यापासून प्रोटेक्ट करासाठी आपल्याला हेअरची आवश्यकता होती. पण आता आपण बढिया कपडे लावतो बघा. आता मी बी एकदम बढिया कोट वगैरे लावणार, तर मला आता या बॉडीवरच्या हेअरची तेवढी काही आवश्यकता नाही. तर बॉडी हेअर हे सुद्धा कोणते ऑर्गन आहे आपले? वेस्टिजियल ऑर्गन आहेत. ओके, तर हे सगळे जे आहे आपले वेस्टिजियल ऑर्गन आहे. व्हेरियस अदर वेस्टिजियल ऑर्गन लाईक अपेंडिक्स, पिन्ना मसल आर प्रेझेंट इन ह्युमन बिंग्स, हे ह्युमन बिंग मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्याच्यानंतर हा होता आपला वेस्टिजियल ऑर्गन. पहिला वाला होता आपला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजे एक्सटर्नली आपण सिमिलर आहोत, म्हणजे आपण कॉमन एन्सिस्टर आहे. दुसरा होता आपला एनाटॉमिकल, इंटरनली आपले ऑर्गन सिमिलर आहे, म्हणजे आपला एन्सिस्टर कॉमन आहे. त्याच्यानंतर आता आपला वेस्टिजियल ऑर्गन. आपल्या बॉडीमध्ये असे काही ऑर्गन आहे जे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये युजफुल आहे, किंवा आपल्या बॉडीमध्ये असे काही ऑर्गन आहे जे दुसऱ्यांमध्ये आधी आपल्याला कामाचे होते, जसे बंदर होतो आपण तेव्हा कामाचे होते, अशा वाल्यांना म्हणतो आपण वेस्टिजियल ऑर्गन. जसे आता अपेंडिक्स आपल्यासाठी कामाचा नाही आहे, पण गायीसाठी, बैलासाठी कामाचा आहे, म्हणजे आपला एन्सिस्टर जो आहे तो कुठेतरी कॉमन आहे, याच्यावरून आपल्याला हे दिसत आहे. ह्याच्यानंतर आपल्याला हा इयर पिन्ना जो आहे तो कामाचा नाही, डॉग कॅट साठी तो कामाचा आहे, म्हणजे डॉग कॅट आणि ह्यूमन्स आपला पण पूर्वज जे आहे तो सेम आहे, ये हमको इधर से पता चलता है. उसके बाद जो एविडेंस है फोर्थ वाला, वो है हमारा पैलेंटोलॉजिकल एविडेंस. कौन सा है हमारा? पैलेंटोलॉजिकल एविडेंस. आता हा पैलेंटोलॉजिकल एव्हिडन्स काय? पहा मग आता, अर्थ जेव्हा निर्माण झाली मिलियन्स ऑफ इयर अगो, अशा प्रकारची आपली अर्थ आहे. अर्थच्या आतमध्ये जो आहे तो भरपूर असा रहस्य जो आहे तो लपला आहे. इधर जो है देखते हम ऐसे कोर जो है अर्थ के प्रेजेंट है, इधर जो है काफी सारे एनिमल जब से अर्थ चालू हुए वेरियस डिजास्टर की वजह से अंदर जो है दब गए, मरून ते काय झाले, जमिनीच्या आतमध्ये गळत गेले, दबत गेले. कोणते कोणते? जसे फ्लड आला, अर्थक्विक आला, व्हॉल्कॅनो आला, व्हॉल्कॅनिक इरप्शन, अशा प्रकारे हे जे सगळे या मेले आणि ते काय झाले, याच्या आतमध्ये पृथ्वीच्या दबत गेले. आता रुमिनंट्स अँड इम्प्रेशन सच एज ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड का गेले? ते जात गेले. आता पहा, यांचे हड्ड्या जे आहे ते कसे गेले? आतमध्ये जात गेले. हे अशा प्रकारचे हड्ड्या आपण कुठं ना कुठं आता टीव्ही मध्ये वगैरे बघत जातो, आणि यांनाच म्हणतो आपण फॉसिल्स. इसको क्या बोलते हैं हम? फॉसिल्स. अभी ये जो फॉसिल्स है, ये एक बात अगर ध्यान में रखेंगे हम कि ये फॉसिल से ये कितने पुराने हैं, ये हमको देखना है, तो हमारे पास एक मेथड है, और उस मेथड का नाम है कार्बन डेटिंग मेथड. कौन सी डेटिंग मेथड है वो? कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथड. अब ये कार्बन डेटिंग मेथड क्या है? ओके, अभी देखो यहां पे एक समजो, क्या ये एक इथं समजा का माणूस आहे, थोड़ी माझी ड्राइंग तेवढी खास नाही, पण मी ट्राय करतो. अभी देखो, थोड़ा सा इसको फनकी बना देते हैं हम, इसके बाल वाल बना के. ओके, देखो कितना जबरदस्त ड्राइंग है मेरी. मग मजाक वाटला का? आता पहा, हा समजा का एक जिवंत मुलगा आहे, जिवंत माणूस आहे. आता हा जो आहे हा कंटिन्युअसली काही ना काही खात जात आहे, पाणी पेत जात आहे, सगळं ऑक्सिजन घेत आहे, सगळं घेत आहे. तर याच्या बॉडीमध्ये कार्बन आहे. काय याच्या बॉडीमध्ये? कार्बन. आता लक्षात ठेवा, याच्या बॉडीमध्ये जो आहे तो कार्बन हा कन्झम्पशन करत जात आहे, तर हा याच्याकडे दोन प्रकारचे कार्बन राहते. एक राहते आपला C12 आणि दुसरा राहते C14. एक क्या रहता है? C12 और दूसरा क्या रहता है? C14. अभी ये जब जीवंत है, हा जेव्हा जीवंत आहे, जीवंत, ये जब जिंदा है तो ये C12 और C14 दोनों कंजम्पशन कर रहा है. अभी एक बात ध्यान में रखो कि ये जो C14 है ये है रेडियो एक्टिव. कैसा है ये? रेडियो एक्टिव. रेडियो एक्टिव मतलब क्या होता है? तो रेडियो एक्टिव मतलब ये जो है कुछ समय बाद अगर ये जो है C14 ये धीरे धीरे का क्या हो जाएगा? ये कम हो जाने वाला है.
आणि हा जो C12 आहे हा जसाच्या तसा ऍज इट इज राहणार आहे, याच्यामध्ये काही चेंजेस येणार नाही. आता हा जेव्हा खात आहे कार्बन तेव्हा C12 बी भेटत आहे ना, C14 बी भेटत आहे. म्हणजे यांचं जर आपण C12 आणि C14चा जर रॅशो पाहिलं तर आता हा कॉन्स्टंट रॅशो आहे. जिवंत आहे तेव्हा रॅशो कसा आहे आपला, कॉन्स्टंट आहे. आता समजा का हा जो आहे मुलगा हा काही दिवसानंतर समजा का मेला. मेल्याबरोबर आता याचे समजा का अशा प्रकारचा हा याचा हाडाचा सापडा, केसाचा कसा सापडा राहील म्हणाल, पण आता राय समजा का असं समजा काय. आता हा जो है मर गया, ये जो है अभी बेचारा मर गया. अभी ये मरने के बाद कुछ खाने वाला तो नहीं है. अभी इसके बॉडी में C12 और C14 तो ऑलरेडी प्रेजेंट है, जितना इसने खाना खाया उतना. अभी क्या होगा ध्यान से देखो, जब ये जिंदा था, जेव्हा हा जिवंत होता तेव्हा C14 आणि इसके आंखें कहाँ गई. अरे ये तो बाबू मोशाय हो गया, कुछ नहीं होता. ओके, ये जिवंत होता आणि आता हा मरण पावला. आता मेल्यानंतर जेव्हा जिवंत होता तेव्हा C12 आणि C14 दोनही का करत होता, कंझम्पशन करत होता. तर रॅशो कसा होता त्यांचा, कॉन्स्टंट होता. पण आता जेव्हा मेला याच्या बॉडीमध्ये C12 आणि C14 प्रेझेंट आहे. पण हळूहळू 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 काय होणार आहे, काही दिवसानंतर C12 तर जसाच्या तसाच राहणार आहे. पण C14 जो आहे तो हळूहळू हळूहळू काय होणार आहे, कमी होणार आहे. C14चा रॅशो आपण तो कसा आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे तो काय होणार आहे, एअर मध्ये वगैरे ऍक्टिव्ह तो रिॲक्शन करून तो काऊन जाणार, संपून जाणार आहे. पण C12 संपणार नाही आहे. C12 जो आहे तो जसाच्या तसाच राहील. C14 हळूहळू का होईल, कमी होईल. मग आता समजा का C12 आणि C14चा रॅशो समजा काढू आपण, तर हा जो रॅशो आहे हा कॉन्स्टंट नाही राहील, आता हा चेंज होणार आहे. रॅशो कसा होणार आहे, चेंज होणार आहे. हळूहळू समजा का 50 वर्ष गेले तर C14 समजा का आता बघा, आता जेव्हा हा जिवंत होता याच्याकडे C12 100 होता, C14 बी 100च होता. हा मेल्यानंतर समजा का 10 इयर झाले, 10 वर्षानंतर C12 जो आहे तो 100च राहील आणि C14 झाला समजा का 90. C12 का झाला आपला, कमी झाला. त्याच्यानंतर समजा का 50 वर्ष झाले, आफ्टर 50 ईयर ऑफ हिज डेथ C12 तो क्या रहने वाला है, 100 ही रहने वाला है. लेकिन C14 जो है अभी हो गया समझो 80. C14 क्या हो गया, कम. आफ्टर 100 ईयर ये तो 100 ही रहने वाला है और ये समझो हो गया 70. आफ्टर 1000 ईयर ये तो 100 ही रहने वाला है C12 और ये हो गया समझो क्या 50. अभी इनका अगर हम रैशो निकाले तो ये होगा 10/9, ये 10/8, ये 10/7, ये 10/5. तो रैशो भी धीरे 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 क्या हो रहा है, चेंज हो रहा है. तो इससे हम पता कर सकते हैं कि इसका रैशो अगर चेंज हो रहा है तो ये कितने पुराना है. अगर रैशो 10/5 है तो ये 1000 ईयर पहले का है. रॅशो अगर 10/9 है तो ये 10 ईयर पहले का है. ऐसे हम निकाल सकते हैं. असं आपण काढू शकतो का हा जो अॅनिमल आहे हा किती जुना आहे, किती आधी मरण पावलेला आहे, किती आधी जमिनीमधून समजा का त्याची बॉडी भेटली आपल्या, त्याचा अवशेष भेटला आहे, तर त्याच्यामधून आपण सांगू शकतो का हा जो आहे किती वर्ष आधी मेला आहे, याची बॉडी किती वर्ष जुनी आहे, हे सगळं काय आपण सांगू शकतो. आणि या मेथडलाच आपण काय म्हणतो, कार्बन डेटिंग मेथड. काय म्हणतो याला आपण, कार्बन डेटिंग मेथड. आय होप सगळी समजली असेल तुम्हाला. जेव्हापर्यंत जिवंत राहते C12 आणि C14चा रॅशो कसा राहते, सेम राहते, कॉन्स्टंट राहते. पण जेव्हा तो मरते आफ्टर सम इयर C14 बिकम्स लेस. C14चा का होत जाते, कमी होत जाते. सो रॅशो ऑफ C12 अँड C14 बिकम चेंजेस. सो बाय दिस रॅशो वी कॅन कन्क्लूड द इयर ऑफ हिज डेथ. किंवा हा किती जुना आहे तो आपण काय करू शकतो, काढू शकतो. आणि या मेथडलाच म्हणतो आपण आपली कार्बन डेटिंग मेथड. बघा मग आता, carbon consumption of animal and plant stops after the death. Since then only decaying process of C14 occur continuously. C12 कार्बन का कंजम्पशन बंद जैसे हुआ वैसे डीके मतलब खत्म कौन होने वाला है, C12 जैसे कि वैसा ही रहने वाला है. और in case of dead bodies of plant and animal, instead of remaining constant, ratio become change. Ratio between C14 and C12 changes continuously as C12 is नॉन रेडियोएक्टिव. C12 नॉन रेडियोएक्टिव है, मतलब C12 जैसे कि वैसा ही रहने वाला है. लेकिन C14 धीरे 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 क्या होगा, खत्म हो जाएगा. तो रैशो चेंज होगा. द टाइम पासेस सिंस डेथ ऑफ द प्लांट और एनिमल कैन बी कैलकुलेटेड बाय मेजरिंग द रेडियोएक्टिविटी ऑफ C14 एंड रैशो ऑफ C14 टू C12 प्रेजेंस इन द बॉडी. तो C14 और C12 का हम रैशो निकाल के इसकी बॉडी कितनी पुरानी है वो हम निकाल सकते हैं आराम से. और इस मेथड को ही बोलते हैं हम हमारी कार्बन डेटिंग मेथड. दिस इज कार्बन डेटिंग मेथड. अब ये कार्बन डेटिंग मेथड जो है
It is used in paleontology and anthropology, determining the age of human fossil and manuscripts. अभी ये जो है हम पैलेंटोलॉजी में वगैरह जो भी हम हमारी स्टडी वगैरह करने वाले हैं साइंटिस्ट लोग, वो जो है मेथड यूज करते हैं. इट बिकम इजी टू डिड्यूस द इंफॉर्मेशन अबाउट अदर अर्थ ऑर्गेनिज्म. जो भी ऑर्गेनिज्म है उसकी सीधी सीधी इंफॉर्मेशन हमको इनके रेशो से जो है पता चल जाती है. इट सीम्स दैट वेरी वर्टिब्रेट्स हैव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनवर्टिब्रेट. इथुनस आपल्याला यहां से ही हमको पता चला है कि वो जो वर्टिब्रेट्स है, आगे जाके हम देखेंगे कि वर्टिब्रेट क्या होते हैं. वर्टिब्रेट जो है तो वो नॉन वर्टिब्रेट से डेवलप हुए हैं, ये हमको इधर से ही पता चला है. अभी ये जो आदमी दिख रहा है इसका नाम है विलियर्ड लिबी. क्या नाम है इसका? विलियर्ड लिबी. ध्यान में रखो, विलियर्ड लिबी. एक मार्क के लिए क्वेश्चन आ सकता है. विलियर्ड लिबी ने ये कार्बन डेटिंग मेथड की डिस्कवरी की थी. कौन की थी इसने? विलियर्ड लिबी. ये जो साइंटिस्ट दिख रहा है इसी ने इसकी डिस्कवरी की थी. ओके, उसके बाद अगर हम देखेंगे पैलेंटोलॉजिकल एविडेंस हो गया हमारा. तो कैसे कितना पुराना एनिमल है उससे हम निकाल सकते हैं, और हमको इससे भी ये पता चल रहा है कि हमारे एंसेस्टर कहीं ना कहीं क्या है, सेम है. इससे हमें ये पता चलता है. सो इसके बाद देखेंगे हम हमारा नेक्स्ट एविडेंस ऑफ इवोल्यूशन, और जो है कनेक्टिंग लिंक. अभी कनेक्टिंग लिंक क्या है वो हम पूरा डिटेल में देख लेते हैं. एविडेंस ऑफ इवोल्यूशन का नेक्स्ट हमारा है, अभी हमने इससे पहले देखा है मॉर्फोलॉजिकल एविडेंस, एनाटोनॉमिकल एविडेंस, उसके बाद देखा है हमने पैलेंटोलॉजिकल एविडेंस और वेस्टिजल ऑर्गन. 4 एविडेंस हमारे कंप्लीट हो चुके हैं. और ये 5th वाला जो है वेरी इंपॉर्टेंट है, उसका नाम है कनेक्टिंग लिंक. अभी आप कनेक्टिंग लिंक अगर देख रहे हो तो कनेक्टिंग लिंक मतलब क्या होता है कि दो अलग अलग जो स्पेसीज है, दो अलग अलग जो स्पेसीज है उनके बीच का कुछ तो भी कनेक्शन है. मतलब एक स्पेसीज जो है वो दूसरे स्पेसीज में गई है तो उसके बीच में भी एक आधी स्पेसीज होंगी, और जो बीच वाला होगा वो कनेक्टिंग लिंक होगा इधर वाले के और इधर वाले के में. बरोबर आहे. इकडच्या मध्ये आणि इकडच्या मध्ये काहीतरी तो कनेक्टिंगली सिमिलरिटी असेल. म्हणजे एखादा समजा का या पेन मधून हा रिमोट जर बनला असेल, या पेन पासून समजा का हा रिमोट बनला असेल, तर या पेन पासून रिमोट बनायच्या आधी मधातली इंटरमिजिएट मध्ये काहीतरी स्टेज असेल, आणि ते इंटरमिजिएट मधातली जे स्टेज राहते त्यालाच म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक. आता या मधातल्या मध्ये काहीतरी पेनचे कॅरेक्टरिस्टिक असतील आणि काहीतरी या रिमोटचे कॅरेक्टरिस्टिक असतील, याला म्हणतो या दोघांमधला आपण कनेक्टिंग लिंक. जसं आता तुम्ही समजा का माझ्या इकडच्या साईडला बघत असाल तर इथं दिसत आहे आपल्याला अर्थवॉर्म. आता हा जो अर्थवॉर्म आहे हा अर्थवॉर्म आहे फायलम ॲनालिडा. आता हा फायलम म्हणजे काय होतं, तर नेक्स्ट आपण 6th चॅप्टर जेव्हा या बायोलॉजीचा बघणार आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन, तेव्हा हा एक ग्रुप आहे ॲनालिडा, त्याच्यामध्ये एक येते तो म्हणजे अर्थवॉर्म. आणि इकडे जर बघत असाल तर इथे आहे कॉकरोच, आणि कॉकरोच म्हणजे असते आर्थ्रोपोडा, त्याचा फायलम असते आर्थ्रोपोडा. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा आहे आर्थ्रोपोडा, त्याच्यामध्ये येते एक्झाम्पल कॉकरोच, आणि हा जो ग्रुप आहे याला म्हणतो आपण ॲनालिडा, आणि याच्यामध्ये जो येते त्याच्यात येतो आपला अर्थवॉर्म. आता या दोघांमधलं काहीतरी एक, जसं आपण म्हणू शकतो की हा जो अर्थवॉर्म आहे, अर्थवॉर्म काही लाखो वर्षांनंतर काय बनलाय, तो कॉकरोच. म्हणजे अर्थवॉर्म पासूनच का बनलाय कॉकरोच. कॉकरोचचा जो इव्होल्यूशन झालाय तो कोणामुळे झालाय, अर्थवॉर्ममुळे. तर यांच्या दोघांच्या मधामध्ये जो आलाय त्याला म्हणतो आपण पेरिपॅटस. का म्हणतो त्याला आपण? पेरिपॅटस. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनालिडा अँड आर्थ्रोपोडा. सगळ्यात पहिले कनेक्टिंग लिंक म्हणजे काय होते, ऑर्गॅनिझम रेफर्स टू एज अ कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय होते, आर दोज विच आर स्ट्रक्चरली इंटरमिजिएट. इंटरमिजिएट म्हणजे काय होते, मधातले बीच में जो रहते हैं उसको बोलते हैं इंटरमीडिएट. इंटरमीडिएट बिटवीन 2 डिफरेंट ग्रुप. जो 2 डिफरेंट ग्रुप है उनके बीच वाला जो होता है वो क्या होता है, हमारा कनेक्टिंग लिंक. अभी पेरिपैटस जो है वो कनेक्टिंग लिंक है किस किस में, किसका तो एनालिडा और आर्थ्रोपोडा. तो आपको ध्यान में रखना है पेरिपैटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनालिडा एंड आर्थ्रोपोडा. क्या ध्यान में रखोगे आप? पेरिपैटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनालिडा और आर्थ्रोपोडा. अभी ये जो पेरिपैटस है ये कनेक्टिंग लिंक अगर हुआ तो इसमें जो है कुछ कुछ कैरेक्टरिस्टिक इसके होने चाहिए और कुछ कुछ कैरेक्टरिस्टिक इसके होने चाहिए. तो कौन से ऐसे कैरेक्टरिस्टिक है जो दोनों के सिमिलर है इसमें, वो हम देखेंगे. अभी जो पेरिपैटस है उसमें इधर वाले जो है सेगमेंटेड बॉडी है, इसकी जैसी इसकी भी क्या है, सेगमेंटेड बॉडी. मतलब ये भी ऐसा थीन पतला दिख रहा है, ये भी ऐसा थीन पतला दिख रहा है. तो ये दोनों इसकी सिमिलरिटी हो गई. त्याच्यानंतर जर आपण बघितलो तर याच्यामध्ये जे थीन क्युटिकल आहे. क्युटिकल म्हणजे काय होते, वरचा जो कव्हर असतो, आपली जशी स्किन आहे तसा यांच्यामध्ये क्युटिकल असतो. आता अर्थवॉर्म तुम्ही गेंडूर जर पाहिले असेल तर गेंडूरमध्ये ते पतली अशी थीन क्युटिकल राहते, आणि याच्यामध्ये पण सेम तशीच आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो
तर याच्यामध्ये जे आहे पॅरापोडिया लाईक स्ट्रक्चर, म्हणजे याला छोटे छोटे एकदम जर बारीक जर चांगले तुम्ही पाहिले त्या गेंडूळमध्ये एकदम बारीक बारीक असे पाय राहते आणि इथं जे दिसत आहे इथं पण तुम्हाला पाय दिसत आहे. म्हणजे यांच्यामधले हे काय सिमिलरिटी आहे, सिमिलर कॅरेक्टरिस्टिक जे पेरिपेटस मध्ये आहे. कोणासारखे आहे? अर्थवर्म सारखे. मग कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक आहे? तर पहिला पेरिपेटस आहे सेगमेंटेड नेफेरिडिया, त्यानंतर थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया ऍज ऍनालिडा. पेरिपेटस मध्ये हे जे तीन कॅरेक्टरिस्टिक आहे हे कोणासारखे आहे? ऍनालिडा सारखे. आता या पेरिपेटस मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक ऐसे असणार जे ऑर्थ्रोपोडा सारखे रहना. यहाँ पे कुछ कैरेक्टरिस्टिक ऐसे होंगे जो ऑर्थ्रोपोडा जैसे होंगे. तो कौन से इसमें? तो पहला तो है ट्रैकिया, मतलब ये रेस्पिरेशन जो है इसमें ट्रैकियल रेस्पिरेशन है. उसके बाद सेकंड वाला जो है वो है ओपन सर्कुलेटरी सिस्टम. जैसा कॉकरोच में ओपन सर्कुलेटरी सिस्टम है वैसा ही सेम जो है पेरिपेटस में भी है. मतलब आर्थ्रोपोडा के दो कैरेक्टरिस्टिक, एक ट्रैकियल रेस्पिरेशन और एक ओपन सर्कुलेटरी सिस्टम. ये जो दो आर्थ्रोपोडा के कैरेक्टरिस्टिक है ये किसमें है? हमारे पेरिपेटस में. मतलब पेरिपेटस में कुछ कुछ कैरेक्टरिस्टिक जो है वो एनालिडा जैसे है, कुछ कुछ कैरेक्टरिस्टिक जो है वो आर्थ्रोपोडा जैसे. म्हणजे दोघांमधले पण थोडे थोडे हा कैरेक्टरिस्टिक घेतला आहे. म्हणजे इकडून इकडे जाताना तो मधामध्ये जो आहे त्याला काय म्हणतो आपण? पेरिपेटस. मग याच्यावरूनच आपण म्हणू शकतो पेरिपेटस हैज ट्रैकिया एंड ओपन सर्कुलेटरी सिस्टम एज आर्थ्रोपोडा. सो हम दूसरा अगर एग्जांपल देखें तो रेप्टाइल्स जो है, मतलब रेप्टाइल म्हणजे काय होते? सरपटणारे प्राणी. रेप्टाइल्स जो है वो इवॉल्व होके क्या बने? मैमल्स. रेप्टाइल्स जो है वो इवॉल्व होके क्या बने हैं? मैमल्स. अभी रेप्टाइल्स मतलब क्या होता है? तो सरपटणारे प्राणी. अभी रेप्टाइल्स की एक खास बात होती है कि रेप्टाइल्स जो भी है वो अंडे देते हैं. क्या देते हैं? अंडे. और मैमल्स की सबसे खास बात वो है की मॅमल जे आहे ते डायरेक्ट पिलांना जन्म देते आणि पिलांना ते मिल्क दूध पाजते. हे मॅमल्सची कॅरेक्टरिस्टिक आहे. पण रेप्टाइलची तशी कॅरेक्टरिस्टिक नाही. मग यांच्या दोघांमधला एक काहीतरी कनेक्टिंग लिंक असेल आणि तो कनेक्टिंग लिंक म्हणजे डक बिल्ड प्लॅटिपस. काय नाव आहे त्याचा? डक बिल्ड प्लॅटिपस. आता हा डक बिल्ड प्लॅटिपस जो आहे त्याच्यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे? तर हा डक बिल्ड प्लॅटिपस जो आहे तो अंडे देते. कोणासारखे? रेप्टाइल सारखे. हा जो डक बिल्ड प्लॅटिपस आहे अंडे देते रेप्टाइल सारखे. आणि हा जो डकबिल प्लॅटिपस आहे हा जो आहे मॅमरी ग्लँड आहे याच्यामध्ये. कोणते ग्लँड आहे याच्यामध्ये? मॅमरी ग्लँड. आणि मॅमरी ग्लँडमुळे हा जो आहे हा पिलांना दूध पण पाजू शकते. म्हणजे अंडे देते, अंडे देऊन पिलांना जन्म देते आणि त्या पिलांना हा दूध पाजते. म्हणजे याच्यामध्ये दोघांचे बघ कॅरेक्टरिस्टिक आहेत. डकबिल प्लॅटिपस मध्ये रेप्टाइलचे पण कॅरेक्टरिस्टिक आहे काही आणि काही मॅमल्सचे पण कॅरेक्टरिस्टिक आहे. तो हम बोल सकते हैं कि ये जो प्लैटिपस है डकबिल प्लैटिपस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स एंड मैमल्स. ओके. उसके बाद अगर हम देखें तो नेक्स्ट है हमारा लंग फिश. लंग फिश जो है इसके पास ये एक फिश है लेकिन ये लंग्स है, लंग्स से रेस्पिरेशन करता है. जनरली अगर हम फिश को देखें तो वो गिल स्लिट से रेस्पिरेशन करते हैं, लेकिन ये जो लंग फिश है ये गिल स्लिट से नहीं बल्कि लंग्स से रेस्पिरेशन करती है. ही जी आहे लंग्सनी रेस्पिरेशन करते. म्हणजे आता आपल्याला माहित आहे की लंग्सनी रेस्पिरेशन कोण करते? तर आपण करतो. आपण म्हणजेच आपल्यासारखेच कोण आहे? अँफिबियन्स. आणि फिश म्हणजे वॉटर मध्ये राहणारे आणि जमिनीवर राहणारे. वॉटर मधून राहणारे आणि जमिनीवर राहणारे यांच्या मधातला जो आहे त्यालाच काय म्हणतो आपण? लंग फिश. काय म्हणतो त्याला आपण? लंग फिश. लंग फिश थ्रू अ फिश ब्रेथ इन एअर थ्रू हिज लंग्स. त्याच्या लंग्सनी तो काय करते? रेस्पिरेशन करते. मॅमल्स हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स अँड अँफिबियन फ्रॉम फिशेस. याच्यावरून आपल्याला असं समजते की फिशेस नंतर फिशेस इव्हॉल्व झाले आणि त्यांच्यापासून काय बनले आहे? तर अँफिबियन्स बनले आहे. काय बनले आहे? अँफिबियन्स. रेप्टाइल्स क्या बने? मैमल्स. और फिशेस क्या बने? एम्फीबियंस. ये ध्यान में रखो. पहला क्या है? कौन सा है अपना? पेरिपेटस. पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनालिडा एंड आर्थ्रोपोडा. ये पहला. दूसरा क्या है हमारा? जो रेप्टाइल और जो मैमल्स है तो उसके कौन सा है? डकबिल प्लैटिपस. डकबिल प्लैटिपस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल एंड मैमल्स. और तीसरा क्या है? तीसरा जो हमारा है वो है हमारा लंग फिश. लंग फिश इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस एंड एम्फीबियंस. ये तीन बातें, तीन एग्जाम्पल आप ध्यान में रखो. और यही है हमारा कनेक्टिंग लिंक, मतलब एक से दूसरा आया है, ये इसका प्रूफ है. तो पहला कौन सा आपको ध्यान में रखना है? पहला है हमारा पेरिपेटस. पेरिपेटस. दूसरा कौन सा है? डक बिल्ड. डक बिल्ड प्लैटिपस. डक बिल्ड प्लैटिपस. और तीसरी कौन सी है हमारी? लंग फिश. लंग फिश. तो ध्यान में रखो कि ये जो पेरिपेटस है
किसके किस में है? एनेलिडा, एनेलिडा, एनालिडा के बाद कौन सा बना? पेरिपेटस, और पेरिपेटस के बाद कौन सा बना? आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा। डकबिल प्लेटिपस, रेप्टाइल्स, रेप्टाइल्स और मैमल्स, मैमल्स। और ये लंग फिश है, ये काय की है? फिश। और फिश में से क्या बना फिर हमारा? एम्फीबियन, एम्फीबियंस। तो ये तीन बातें आप ध्यान में रखो कि पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एनालिडा एंड आर्थ्रोपोडा, duck-billed platypus is the connecting link between reptile and mammals, lungfish is the connecting link between fish and amphibians। ये तीन एग्जाम्पल जो है अच्छे से याद में रखो। तीन में से देखो, अभी से ही बता दे रहा हूं मैं, वेरी वेरी आईएमपी, ये तीनों जो है वेरी आईएमपी। 100% चांसेस है कि इन तीनों में से एक एग्जाम्पल तुमको एग्जाम में पूछने वाला है कि विच इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन एनालिडा एंड आर्थ्रोपोडा। तो तुमको एक वर्ड में आंसर लेना है, डायरेक्ट पेरिपेटस। विच इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स एंड मैमल्स, तो क्या लिखना है? डक बिल प्लेटिपस। विच इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस एंड एम्फीबियंस, तो क्या लिखना है? लंग फिश। या फिर ऐसा भी क्वेश्चन आ सकता है कि पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन, तो क्या है? एनालिडा एंड आर्थ्रोपोडा। डक बिल प्लेटिपस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स और मैमल्स। लंग फिश इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश एंड एम्फीबियंस। तो तीनों एग्जांपल अच्छे से दिमाग में भर लो, भेजे में भर लो, इंपॉर्टेंट एंड वेरी इंपॉर्टेंट है। ओके, उसके बाद हमारा लास्ट एविडेंस ऑफ इवोल्यूशन है, वो है हमारा एम्ब्रियोलॉजिकल एविडेंस। क्या है हमारा? एम्ब्रियोलॉजिकल एविडेंस। अभी हम बहुत सारे अगर एनिमल्स देखें, तो बहुत सारे एनिमल्स की अगर हम इनिशियल स्टेज देखें, तो ये देखो अलग अलग है। ये फिश, सैलमेंडर, टॉर्टाइज, चिकन, पिग, काऊ, रैबिट, मैन, ये सभी ऐसे ऐसे दिख रहे लास्ट में, जब ये थोड़े बड़े होंगे। लेकिन अगर हम इनको स्टार्टिंग में देखें, ये देखो हमारी फर्स्ट स्टेज है स्टार्टिंग में, तो ये अगर हम सभी देखें तो सभी कैसे दिख रहे? एकदम सेम सेम दिख रहे। सभी अगर सेम सेम दिख रहे तो बाद में जाके ये थोड़े थोड़े डिफरेंट हो रहे। लेकिन हम इनिशियल स्टेज में एम्ब्रियो जब था इनका, तब अगर हम इनको देखें तो ये सेम सेम है। तो इससे हमें पता चलता है कि ये सभी का एंसेस्टर जो है कोई तो भी कॉमन एंसेस्टर है। कौन सा एंसेस्टर है? कॉमन, सेम एंसेस्टर है। ये हमारा एम्ब्रियोलॉजी से हमको पता चलता है। ओके, कंपेरेटिव स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेवलपमेंट स्टेज ऑफ वेरियस वर्टिब्रेट्स इन गिवन पिक्चर। ओके, यहाँ पे हमको अलग अलग है। अगर इनको हम देखें तो पूरा कैसा है? हमारा सेम है। अगर धीरे धीरे नीचे जाए तो इनमें तो ग्रेजुअली हम डिफरेंसेस देख भी सकते हैं। ये हमारी दीदी आ गई, आमची ताई का म्हणते सिमिलरिटीज इन द इनिशियल स्टेज इंडिकेट कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस एनिमल। ये दीदी के हिसाब से भी सबका जो है एंसिस्टर, सबका जो ओरिजिन है वो क्या है? कॉमन रहने वाला है हमारा। ये आप ध्यान में रखो। उसके बाद ये हो गए हमारे कनेक्टिंग लिंक, और ये लास्ट वाला कौन सा है अपना? एम्ब्रियोलॉजी। तो इधर हमारे खत्म होते हैं पूरे के पूरे एविडेंस ऑफ इवोल्यूशन। अभी एविडेंस ऑफ इवोल्यूशन के बाद हम देखेंगे दो वेरी इंपॉर्टेंट साइंटिस्ट थे, एक है डार्विन और एक है लैमार्क। तो डार्विन और लैमार्क ने क्या क्या बताया था उनकी स्टडी में, वो हम पूरे तरीके से देख लेते हैं। थोड़ा गर्मी होता है, मैं क्या करता हूँ, मैं जरा कोट काढूंगे। तो एक मिनट, अभी ऐसे ही पढ़ेंगे हम। ओके, देखो अभी हम देखने वाले हैं अभी डार्विन्स थ्योरी ऑफ नेचुरल सिलेक्शन। अभी चार्ल्स डार्विन हैज कलेक्टेड इनन्यूमरेबल स्पेसिमन ऑफ प्लांट एंड एनिमल। अभी चार्ल्स डार्विन नाम का एक सायंटिस्ट था। तो जो सायंटिस्ट होता वयाच्या 22व्या वर्षी 22 वर्षी तो जगाचा सफर करायला चालला गेला होता। सफर करता करता जहाजाने करता करता तो एका आयलंडवर पोहोचला होता, ठीक आहे ना, एका बेटवर पोहोचला होता। त्या बेटवर त्याला सगळे काही वेगळे वेगळे अॅनिमल दिसले, वेगळे वेगळे प्लांट दिसले। या सगळ्यांमध्ये तो का केला? काहीतरी स्टडी केला, आणि त्याच्या स्टडीवरून तो का केला? स्वतःची एक थेअरी मांडला होता। ओके, अँड डिपेंडिंग अपॉन दिस ऑब्झर्वेशन दोज स्पेसिमन, सगळ्यांची स्टडी करून त्यांनी एक बुक लिहिला होता। ही पब्लिश द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। त्याची थेअरी होती थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्याची त्या बुक मध्ये लिहिला होता। त्या बुकचं नाव होता ओरिजिन ऑफ स्पेसिस। काय नाव होता त्या बुकच्या? ओरिजिन ऑफ स्पेसिस। आणि त्याची थेअरी कोणती होती? थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन आहे हा।
डार्विन्स ओरिजिन ऑफ स्पेसीज आणि थेअरी होती थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता हे काय थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे? विच प्रिचेस द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट राहणार तोच या जगामध्ये जगू शकेल, जो फिट नाही राहणार तो जगू शकणार नाही. तर सगळ्यात पहिले डार्विनने काय म्हटलं होता की डार्विनने बताया था कि ऑल ऑर्गेनिज्म रिप्रोड्यूस पोलिफिकली. ऑर्गेनिज्म बहुत सारे, हर एक ऑर्गेनिज्म बहुत सारे बच्चे देने वाला है. तो पहला ही उनका कॉन्सेप्ट था. डार्विन सेज दैट ऑल ऑर्गेनिज्म रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, बहुत सारे बच्चे देने वाला है और वो जो बच्चे हैं वो एक दूसरे से बहुत ज्यादा झगड़ने वाले हैं. एक दूसरे से जो है वो बहुत ज्यादा झगड़ने वाले हैं. एकदम मरणाच्या, जीवन मरणाच्या याच्यामध्ये ते फायटिंग करणार आहे. ऑल द ऑर्गेनिज्म कम्पीट विथ ईच अदर इन अ लाइफ थ्रेटनिंग मैनर. जिएंगे कि मरेंगे ऐसे एक दूसरे से वो फाइटिंग खेलने वाले हैं और जो बचा वही आगे जाने वाला है और जो मर गया वो वही घर गया. अभी इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गेनिज्म सस्टेन, यहाँ पे वही बचने वाला है विच शोज द मॉडिफिकेशन इसेंशियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. जिसमें मॉडिफिकेशन रहेगा वो कॉम्पिटिशन विन का. कौन सा कॉम्पिटिशन है? जीने मरने का कॉम्पिटिशन. तो डार्विन ने सबसे पहले कहा पर बोला था कि सभी ऑर्गेनिज्म बहुत सारे बच्चे देने वाला है. वो जो बच्चे हैं उनके एक दूसरे के साथ एकदम जीने मरने की लड़ाई करने वाले हैं और जो वही एनिमल यहाँ पे बचेगा जो यहाँ पे उनमें कुछ तो भी मॉडिफिकेशन रहेगा वही यहाँ पे बचेगा और बाकी सब जो है वो मर जाएंगे. ऐसा किसने बोला था? डार्विन भाई साहब ने बोला था. अभी However, beside this, natural selection also play very important role. और natural selection ये एकदम very important role है, ऐसा उसने बोला था. बाद में इसमें क्या बोला था कि इसने बोला था कि जिसमें है दम वही आगे जाएगा. मतलब जो फिट रहेगा वो आगे जाएगा, जिसमें थोड़ी सी भी मॉडिफिकेशन लाएगा, वो खुद में कुछ तो भी चेंजेस लाएगा वही आगे जाएगा, नहीं तो बाकी के जो है वो वही के वही मर जाएंगे. तसंच आपला पण आहे. आपण जर जेवढी स्टडी करू, जेवढी मेहनत करू तेवढेच आपण समोर जाऊ ना. तुम्ही जर आता मेहनत नाही करत असाल, तुम्ही जर अभी आप लोग अभी टाइम पास कर रहे हो, मेहनत नहीं कर रहे हो, स्टडी नहीं कर रहे हो, तो आप फ्यूचर में अच्छे परसेंट नहीं ला सकते. ये डार्विन ने बोला था कि जितना अभी मेहनत करोगे, जो भी खुद में मॉडिफिकेशन लाओगे वही जिंदा रहेगा, बाकी जो है वो क्या हो जाएगा? पेरिश हो जाएगा. और नेक्स्ट वो है जैसा वो जो बचेगा वो क्या करेगा? रिप्रोड्यूस करेगा और उसके जैसे ही छोटे छोटे नन्हे मुन्ने बालक जो है वो इस अर्थ में धरती पे आएंगे. ये बोला था किसने? डार्विन ने. अभी डार्विन की जो थ्योरी थी नेचुरल सिलेक्शन की, वो तो बहुत टाइम तक एक्सेप्ट कर ली सबने. डार्विन थ्योरी ऑफ नेचुरल सिलेक्शन वाज वाइडली एक्सेप्टेड फॉर अ लॉन्ग ड्यूरेशन. नेचुरली सिलेक्ट करता है वो बोला था वो, धीरे धीरे खुद में मॉडिफिकेशन लाता है और बाद में जो है वो नेचुरली क्या होता है? इवॉल्व होता है. ऐसा किसने बोला था? डार्विन ने बोला था. बट हाउएवर सम ऑब्जेक्शन वेयर राइज्ड अगेंस्ट द डार्विन्स थ्योरी. लेकिन इसके थ्योरी के अगेंस्ट में कुछ ऑब्जेक्शन भी आए थे. वो ऑब्जेक्शन क्या है? वो वेरी इंपॉर्टेंट है. 3 वेरी इंपॉर्टेंट मेन ऑब्जेक्शन है इसमें. सम मेन ऑब्जेक्शन आर. पहला ऑब्जेक्शन क्या था? नेचुरल सिलेक्शन इज नॉट ओनली फैक्टर फॉर रिस्पॉन्सिबल फॉर इवोल्यूशन. कि नेचुरल सिलेक्शन इज नॉट ओनली फैक्टर. ये क्या बोला था? कि सिर्फ नेचुरल सिलेक्शन की वजह से ही इवोल्यूशन हो रहा है, बाकी कुछ नहीं. जो नेचुरल सिलेक्शन था, जो नेचुरली मॉडिफाई कर रहा है वो जिंदा रह रहा है, बाकी सब मर जा रहे थे. ये किसने बोला था? डार्विन ने. लेकिन ये थोड़ा सा उसने गलत बोला था कि नेचुरल सिलेक्शन, क्या ऑब्जेक्शन आया उसमें? कि नेचुरल सिलेक्शन इज नॉट ओनली फैक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इवोल्यूशन. इवोल्यूशन के लिए सिर्फ नेचुरल सिलेक्शन ही जरूरी नहीं है, कुछ और भी ज्यादा. ये तो जरूरी है, इसके साथ कुछ और भी जरूरी है. तो वो क्या जरूरी है? तो इसने जो है डार्विन डिड नॉट मेंशन एनी एक्सप्लेनेशन अबाउट यूजफुल एंड यूजलेस मॉडिफिकेशन. कौन सा यूजफुल मॉडिफिकेशन है, कौन सा यूजलेस मॉडिफिकेशन है, इसके बारे में इसने कुछ नहीं बताया था. जैसे अगर हम अपने अंगूठे के बारे में देखेंगे, अगर अपना अंगूठा देखे, अगर हमको अंगूठा नहीं रहा तो कोई भी चीज जो है मैं उठा नहीं सकता हूं. तो अंगूठा जो है मेरा, ठेंगा जो है मेरा, ये एकदम इंपॉर्टेंट है. जो ठेंगा जो लाइक तुम कर नहीं रहे हो वो एकदम इंपॉर्टेंट है, इसलिए ये लाइक कर दो. ये अंगूठा जो है वेरी इंपॉर्टेंट, मतलब यूजफुल है. ये एक मिनट, ये जो है अंगूठा हमारा कौन सा है? एकदम यूजफुल है. और ये हमारा ईयर जो है ये यूजलेस है. तो यूजफुल क्या है, यूजलेस क्या है, उसके मॉडिफिकेशन के बारे में डार्विन ने कुछ नहीं बोला था. वो सिर्फ एक ही बात पे अड़ा था कि नेचुरल सिलेक्शन, नेचुरल सिलेक्शन, नेचुरल सिलेक्शन. दूसरा कुछ उसको सूझ ही नहीं रहा था. नेक्स्ट उसने क्या बोला था? कि देयर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो एंड एब्रप्ट चेंजेस. कौन से चेंजेस स्लो हो रहे हैं, कौन से चेंजेस एकदम फास्ट हो रहे हैं, उसके बारे में उसने कुछ भी नहीं बताया था.
अभी इधर आप देखोगे की अलग अलग हर बर्ड्स के बीक है, सगळ्यांची चोच वेगळी वेगळी आहे, पण त्याच्याबद्दल कोणता हळूहळू बदल होत आहे, कोणता फास्टली बदल होत आहे, त्यांनी असा काही सांगितलं नव्हता. मग 3 मेन ऑब्जेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर फॉर इव्होल्यूशन, ये फर्स्ट वाला. सेकंड वाला क्या है, ही डिड नॉट मेंशन अबाउट यूजलेस एंड यूजफुल मॉडिफिकेशन. यूजलेस और यूजफुल मॉडिफिकेशन के बारे में उसने कुछ नहीं बताया था. और थर्ड वाला क्या है हमारा लास्ट इंपॉर्टेंट, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो एंड एब्रप्ट चेंजेस. पहला है नेचुरल सिलेक्शन इज नॉट ओनली फैक्टर फॉर इवोल्यूशन. दूसरा क्या है, ही डिज नॉट मेंशन अबाउट यूजलेस एंड यूजफुल मॉडिफिकेशन. और तीसरा क्या है, ही डिज नॉट एक्सप्लेन अबाउट स्लो एंड एब्रप्ट चेंजेस. ये 3 है, वेरी इंपॉर्टेंट है, अच्छे से आपको ध्यान में रखना है. इरेस्पेक्टिव ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन, डार्विन्स थ्योरी was very good and a very good milestone. जो हमारे इसमें था वो एकदम उसने बताया था. ये 3 ऑब्जेक्शन थे, लेकिन बाकी जो है नेचुरल सिलेक्शन जो बोला था वो एकदम करेक्ट बोला था. अभी हमारा जो साइंटिस्ट है उसके बारे में, डार्विन के बारे में थोड़ा सा हम देख लेते हैं. इतनी अच्छी हमको थ्योरी दी है. चार्ल्स रॉबर्ट डार्विन असं त्याचं नाव होता, चार्ल्स रॉबर्ट डार्विन. आता हा जो डार्विन होता, दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज दॅट थ्योरी ऑफ इव्होल्यूशन. इव्होल्यूशनची थ्योरी जो आहे त्यांनी प्रपोज केला होता. He shows that all the species of living organism ची स्पेसीजची त्यांनी भरपूर अशी स्टडी केली होती. have been gradually evolved over the period of thousands of years from the common ancestor. और इसने भी बताया था, यांनी पण सांगितलं होतं की सगळ्यांचा ancestor जो आहे तो कॉमन आहे आणि बाकी जे आहे स्पेसीज वेगळे वेगळे यांच्यापासूनच बनले आहे. He proposed that principle of natural selection is responsible for evolution. आणि त्याने काय सांगितलं होतं की नॅचरल सिलेक्शन, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इवोल्यूशन. ओके, इतना बताया था हमारे डार्विन भाई साहब ने. उसके बाद एक तड़पदार झुंझार ऐसा साइंटिस्ट आया था, उसका नाम था लैमार्क, जॉन बैप्टिस्ट लैमार्क. जीन स्पेलिंग है लेकिन जॉन बोलते हैं क्योंकि ये फ्रेंच है. लैमार्क, अभी लैमार्क के बारे में अगर देखेंगे, लैमार्क प्रपोज दैट द एक्टिविटीज ऑफ ऑर्गेनिज्म आर रिस्पॉन्सिबल फॉर देयर इवोल्यूशन. अभी लैमार्क ने एक अलग ही कॉन्सेप्ट लाया था. लैमार्क बोला कि हम जितना कुछ भी काम करेंगे, जिस पे हम काम करेंगे वो उतना ही डेवलप होगा. अगर हम स्टडी करेंगे, एखादी क्वेश्चन है आप उसको 10 बार पढ़ो, वो आपका एकदम परफेक्ट हो जाएगा. एखादी क्वेश्चन है आप उसको पढ़ो ही मत, वो एकदम आपका यूजलेस हो जाएगा, उसके तरफ आपको ध्यान ही नहीं जाएगा, एकदम हार्ड लगेगा. जितनी बार हम उसको एखादी चीज को करेंगे उतनी बार जो है हमको वो अच्छे से अच्छे आएगा. ये किसने बोला था, हमारा लैमार्क ने. जितना जो भी ऑर्गेनिज्म, जो भी ऑर्गन को हम यूज करेंगे वो डेवलप होगा, जो ऑर्गन हम यूज नहीं करेंगे वो अनडेवलप रहेगा. ऐसा कौन बोला था, लैमार्क. और ये इसने एकदम बराबर बोला था. दिस फ्रेंच नेचुरलिस्ट प्रपोज दैट ईच एनिमल प्लांट अंडरगो सम चेंजेस इन हिज लाइफ स्पॅन. उसके जीवन काल में कहीं ना कहीं ये क्या करने वाला आहे, याच्या जीवन काळामध्ये हा कुठं ना कुठं एखाद्या एनिमल मध्ये चेंजेस येणार आहे आणि ते चेंजेस कसे राहणार आहे, अँड दोज चेंजेस आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. आणि यांनी एक थोडीशी गलती करून टाकला होता की हा का सांगितला होता, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होणार आहे, मॉडिफाय होणार आहे आणि ते मॉडिफिकेशन सेम टू सेम नेक्स्ट जनरेशन मध्ये चालले जाणार आहे. हा असा यांनी कोणी सांगितला होता, लॅमार्कनी. आता लॅमार्किझमनी काय म्हटलं होता बघा, आता मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे एक्सटर्नल जो भी चेंजेस आहे तो एकमेव कारण आहे इव्होल्यूशनसाठी. इव्होल्यूशनसाठी मॉर्फोलॉजिकल चेंजेस हा एक रिझन आहे असं त्यांनी सांगितलं होता. अँड रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस. ऍक्टिव्हिटीज किंवा लेझीनेस. हा बघा किती हरिण ऍक्टिव्ह आहे, हा बिचारा बंदर पहा काय करताय, म्हणजे मस्त हा लेझी आहे. म्हणजे एखादा जेवढा ऍक्टिव्ह राहील तो तेवढा तो ऑर्गनला डेव्हलप करेल आणि एखादा लेझी राहील तर तो काय करेल, त्याला तसंच ठेवून देईल. असा कोण सांगितलं होता, आमच्या लॅमार्कनी. ही कॉल्ड दिस कॉन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. आणि यांनी याच्या प्रिन्सिपलला नाव दिला होता यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. लक्षात ठेवा, डार्विन्सची कोणती होती, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, आणि याची होती यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. आता हा जो लॅमार्क होता यांनी काय म्हणला होता, फर्दर ही सेड दॅट नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग ऑन लिव्स ऑन ऑफ टॉल प्लांट. बघा आता यांनी काय सांगितलं होता, हा जो जिराफ होता हा का करत होता, आपल्या जवळपासचे हा जिराफ दिसता, हा पहिले जे आहे इथलेच असा छोटा छोटा चारा वगैरे खात होता, खालचा. त्याच्यानंतर त्या जिराफची इच्छा झाली का मी आता वरचा वाला पानं खावा,
मग हा का केला, स्वतःची मान जी आहे अशी 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 करायला लागला, म्हणजे याची मान जी आहे हळूहळू हळूहळू का झाली, एक्सटेंड झाली आणि त्याच्यापासून याची मान एकदम लंबी झाली. असा कोणाचा म्हणणं होता, तर या लॅमार्कचा म्हणणं होता. त्याच्यानंतर सिमिलरली शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग. आता एखादा आयरन स्मिथ म्हणजे लोहार काम करणारा आहे, तर त्याचे शोल्डर जे आहे ते कसे राहणार आहे, एकदम स्ट्रॉंग राहणार आहे. जसं आता आपण समजा का मी जिम मारून आलो, जिम मध्ये समजा का बायसेपचा मी वर्कआउट केलो, आता समजा का मी हाताचा वर्कआउट केलो, तर माझे जे बायसेप असे मोठे राहणार आहे. ओके ना, म्हणजे बायसेप असे मोठे दिसेल. ठीक आहे, काऊन, कारण की मी या हाताचा वर्क केलं. म्हणजे ज्याचा आपण जास्त वर्क करू, तो जो आपला ऑर्गन आहे तो कसा होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. असं कोणाचा म्हणणं होता, या लॅमार्कचा. ज्याचा आपण जास्त यूज करू, जास्त वर्क करू, तो जास्त स्ट्रॉंग होणार आहे. त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं होता, नेक्स्ट वाला, उसके बाद इसने क्या बोला था, विंग्स ऑफ बर्ड लाइक ऑस्ट्रिच. हा जो ऑस्ट्रिच है आणि दूसरा है इमू, इन दोनों के बर्ड जो है ये यूज ही नहीं कर रहे, बिल्कुल यूज ही नहीं कर रहे, इसलिए ये जो है इनके बर्ड निकम्मे हो चुके हैं. मतलब अभी ये उड़ने का भी ट्राय करे तो भी ये उड़ नहीं सकते, असे हे बर्ड्स आहे. हे बर्ड्सच आहे, पण हे उडू नाही शकत. काऊन, कारण की खूप वर्षानुवर्ष, हजारो लाखो वर्षापासून यांची पिढ्याने पिढ्या जे आहे ते आपल्या पंखांचा, आपल्या विंग्सचा जो आहे यूजच नाही करत आहे. त्याच्यामुळे हे जे आहे पूर्ण वीक पडून गेले आहे. हैव बिकम वीक ड्यू टू नो यूज. त्याच्यानंतर लेग्स ऑफ बर्ड लाइक, अभी आपने बदक देखा होगा, स्वान देखा होगा और डक देखा होगा. इनके अगर पैर देखे अपन ने, तो ऐसी इस तरह के हमारे पैर दिखते हैं इनके, डक के और स्वान के. तो ये जो है पानी में रहने की इनको आदत थी, तो पानी में स्विमिंग करने के लिए इनके पैर जो है वो ज्यादा पैर का यूज कर रहे थे. तो पैर का यूज करते करते इनके पैर जो हो गए ऐसे हो गए. तो हैव बीन यूजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिविंग इन वाटर. स्वान और डक जो आदत थी वो पानी में रहने की थी, इसलिए इनके जो पैर है वो स्विमिंग करने के लिए इनको यूजफुल है. स्नेक लॉस्ट देयर लेग्स ड्यू बाय मॉडिफिकेशन देयर बॉडी ऑफ बोरोइंग हैबिट. अभी सांप जो है, ये हमारा सांप, ये सांप जो है हमारा, सांप की आदत थी आयत्या बिडात नागोबाची, म्हणजे बिल में रहने की इसकी आदत थी. अभी बिल में जाना है, तो बिल में जाने के लिए एक आधा गड्ढा है, गड्ढे में जाने के लिए उसको पैर थे पहले, तो वो जो पैर थे वो उसको लटकते थे, ये अंदर जा ही नहीं सकता था. तो धीरे 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 कुछ हजारों सालों बाद इनके जो पैर थे वो टूट गए और बिना पैरों का अभी सांप हमको दिख रहा है. ओके, all these example are types of acquired characteristic and they are transferred from one generation to next generation. एक जनरेशन से नेक्स्ट जनरेशन जा रहा है, तो इसको ही बोलते हैं हम लैमार्किज्म और इनहेरिटेंस ऑफ एक्वायर्ड कैरेक्टरिस्टिक. इनको दो नाम है, एक है इनहेरिटेंस ऑफ एक्वायर्ड कैरेक्टरिस्टिक और दूसरा नाम है लैमार्किज्म. क्या है दूसरा नाम? लैमार्किज्म. अभी डेवलपमेंट और ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक एक्टिविटी और देयर डिजनरेशन ड्यू टू यूज एट ऑल. जिसका हम यूज करेंगे वो ज्यादा से ज्यादा एक्टिव होगा, जिसका हम यूज नहीं करेंगे वो क्या होगा, पेरिश हो जाएगा, खत्म हो जाएगा. यही थी हमारी लैमार्क. और ये जो थी थ्योरी वो एकदम बराबर थी, वाइडली एक्सेप्टेड थी. लेकिन इसने क्या बोला था, एक बात बोली थी कि जो मॉडिफिकेशन हम ला रहे हैं वो हमारी नेक्स्ट जनरेशन में जा रहे हैं. हमारी कौन सी जनरेशन में जा रहे हैं? नेक्स्ट जनरेशन में. लेकिन ये जो गलत बोला था, अभी अगर मेरा बाइसेप बड़ा है तो मेरे बच्चे का भी बाइसेप जब पैदा होगा तो वो बड़ा होगा क्या? मैं साइंस पढ़ा रहा हूँ, मैं मैथ पढ़ा रहा हूँ, मेरे को साइंस का या मैथ का नॉलेज है, तो मेरा बच्चा जब पैदा होगा तो पैदा होते से उसको साइंस में आने वाला है क्या? नहीं. मैं मेरी कैरेक्टरिस्टिक एक्वायर्ड कर रहा हूँ, मैं मेरा नॉलेज एक्वायर्ड कर रहा हूँ, तो मेरा नॉलेज दूसरे जनरेशन में ट्रांसफर नहीं होने वाला है. होएगा क्या? नहीं होगा. तो ये जो थ्योरी थी वो रिजेक्ट हो गई. अभी बिकॉज इट हैज बीन वेरीफाइड मेनी टाइम्स, बहुत सारे एक्सपेरिमेंट हुए. अब ये डॉग अगर देखोगे, डॉग का अगर एक पैर नहीं है तो उसके बच्चे का पैर नहीं होगा, ऐसा नहीं होगा, उसके चारों भी पैर सही सलामत होंगे. एंड थ्योरी ऑफ लैमार्क थ्योरी वाज डिस्प्रूव्ड. और इसी एक वजह से इसकी थ्योरी भी क्या हो गई, डिस्प्रूव्ड हो गई. पहले बेचारे डार्विन की भी थ्योरी डिस्प्रूव्ड हो गई, उस पर भी ऑब्जेक्शन आए, इस पे भी ये भी बोला था कि नेक्स्ट जनरेशन में जाते, ये भी बेचारे ने गलत बोला था. ओके, the living organism can transfer the next characteristic which is at acquired to the next generation. It is called ancestry of acquired characteristic. इसको हम ancestry बोलते हैं. वो जो इवोल्यूशन हो रहा है वो एकदम लाखों करोड़ों साल से धीरे 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 हो रहा है, एकदम एक जनरेशन से नेक्स्ट में नहीं होगा. ये हमारा रियलिटी है. ये लैमार्क का थोड़ा सा गलत हो गया. अभी देखेंगे हम स्पेसिएशन. अभी फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज एंड प्लांट एंड एनिमल इज द इफेक्ट ऑफ इवोल्यूशन. अभी हम हमारे अर्थ पे जो है इतने लाखों करोड़ों अलग अलग प्रजाति के एनिमल प्लांट दिख रहे हैं, तो इसी को बोलते हैं हम स्पेसिएशन.
स्पेसीज ऑफ द ग्रुप ऑफ ऑर्गेनिज्म, स्पेसीज मतलब क्या होता है, ग्रुप ऑफ ऑर्गेनिज्म, ऑर्गेनिज्म का एक ग्रुप मतलब ही क्या होता है हमारा स्पेसिएशन, दैट कैन प्रोड्यूस फर्टाइल इंडिविजुअल थ्रू देयर नेचुरल रिप्रोडक्शन, ये रिप्रोड्यूस करेंगे और हमारे जैसे बच्चे जो है उनके खुद के जैसे ये देंगे। उसके बाद अगर देखेंगे ईच स्पेसीज ग्रो इन अ स्पेसिफिक ज्योग्राफिकल कंडीशन, हर एक स्पेसीज की खुद की एक ज्योग्राफिकल कंडीशन रहेंगी, हैबिटेट रहेगा, उसका फूड रहेगा, सबका कुछ ना कुछ अलग अलग रहेगा। जैसे अभी देखेंगे तो ये बर्फ में, स्नो में जैसे ये व्हाइट व्हाइट कलर के भालू वगैरह रहेंगे, और रेगिस्तान में देखेंगे तो ऐसे ऊंट दिखेंगे हमको, वैसे ही वाटर में अलग अलग हमको फिशेस दिखेंगी। और ये जो है सभी हमारे हैबिटेट की वजह से जो है वो चेंजेस आ रहे हैं। हाउएवर जेनेटिक वेरिएशन इज रिस्पॉन्सिबल, जेनेटिक वेरिएशन मतलब जीन्स में म्यूटेशन हो रहा है। अभी म्यूटेशन भी हमने देखा है कि जीन्स में थोड़ा सा कुछ तो भी चेंज होगा, उसको ही क्या बोलते हैं हम, म्यूटेशन। ओके, और इससे ही म्यूटेशन से ही अलग अलग टाइम बहुत जन लगने वाला है, टाइम टू टाइम ग्रेजुअल चेंज में क्या होगा, एक स्पेसिएशन, नई स्पेसीज बनेंगी। अभी ज्योग्राफिकल और रिप्रोडक्टिव चेंजेस भी रिस्पॉन्सिबल है स्पेसिएशन के लिए। जैसे अभी यहाँ पे बहुत सारे कीड़े हैं और यहाँ पे कुछ तो भी बैरियर आ गया इनके बीच में, समझो कि ये बैरियर है और ये बैरियर में इधर के जो है ये इधर रहेंगे, इधर के जो है इधर रहेंगे। अभी इन दोनों में अगर किसी में प्यार होगा तो वो मिल पाएंगे क्या, नहीं मिल पाएंगे। अभी देखो ये जो है बेचारे जुदा हो गए एक दूसरे से, अब ये एक दूसरे से नहीं मिल पाएंगे, तो ये हो गया आइसोलेशन, ये रिप्रोडक्टिव आइसोलेशन। कौन सा हो गया, ये रिप्रोडक्टिव। अभी ये दोनों फर्टिलाइज नहीं कर सकते, ये दोनों नया बच्चा नहीं दे सकते, ये इधर वाले इधर के साथ, इधर वाले इधर के साथ, इधर वाले उधर नहीं जा सकते, उधर वाले इधर नहीं जा सकते, और ये हो गया हमारा रिप्रोडक्टिव आइसोलेशन। कौन सा हुआ हमारा, रिप्रोडक्टिव आइसोलेशन। इसके बाद हमारा एक लास्ट टॉपिक है ये इस वन शॉट का, वन शॉट नहीं इस गन शॉट का, और वो है हमारा ह्यूमन इवोल्यूशन। कौन सा है हमारा वो, ह्यूमन इवोल्यूशन। देखो अभी अभी तक आपको जितने भी बायोडायव्हर्सिटी दिख रहे, द बायोडायव्हर्सिटी दॅट वी नो टुडे, आतापर्यंत आपण जेवढी डायव्हर्सिटी आपल्या अर्थवर बघत आहोत, हे सगळं काही या इवोल्यूशनचाच पार्ट है। ये किसकी वजह से हुआ है, मेरी वजह से क्या, आपकी वजह से, हमारी वजह से नहीं, इवोल्यूशन की वजह से हो रहा है। ओके, अभी अगर हम देखें इट हैज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम द वेरी सिंपल यूनिसेलुलर ऑर्गेनिज्म ड्यू टू इवोल्यूशन। और ये सभी चीजें जो है, हम तुम इतने बर्ड प्लांट सभी के सभी एक यूनिसेलुलर, पानी के अंदर के एक यूनिसेलुलर ऑर्गेनिज्म की वजह से सब कुछ स्टार्ट हुआ है। अभी हम देखेंगे कि ह्यूमन इवोल्यूशन, इन दिस इवोल्यूशन ओरिजिन ऑफ ह्यूमन इवोल्यूशन आल्सो ऑकर्ड, और ह्यूमंस भी इनकी ही वजह से बने। देखो अलग अलग ऑर्गेनिज्म बन रहे हैं और इनमें से ही क्या बना एक हमारा ह्यूमन, हमारे क्या बने ये ह्यूमंस। तो ह्यूमन इवोल्यूशन कैसे बने, तो सबसे पहले एक डायनासोर का युग था, डायनासोर का युग था, बहुत बड़ा एक एस्ट्रॉइड जो आया तो अर्थ पे गिरा। अभी देखो थोड़ा सा मैं आपको बताता हूं, ये समझो हमारी अर्थ है, इधर से एक बहुत बड़ा, इतना बड़ा एस्ट्रॉइड जो आया ये यहाँ पे आया, यहाँ पे आया, यहाँ पे आया, तो इधर अगर गिरा तो इधर के इथून इथपर्यंत जे आहे हे एवढा जो आहे तो पूर्णचा पूर्ण तो भस्मच करून टाकला। हा एवढी पृथ्वी पूर्ण जेवढी होती, सगळ्याच्या सगळे जेवढे पण एनिमल होते ते सगळे मरून गेले। त्याच्यानंतर याचा समजा का स्फोट एवढा जास्त होता, एवढी पूर्ण याच्यात धूळ उडली, हे पूर्ण धूळ जे आहे ते हळूहळू हळूहळू या पृथ्वीच्या पूर्ण गोल 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 होऊन गेली। आता हे गोल गोल झाल्यामुळे काय झालं, हे सगळेच्या सगळे जे आहे एनिमल जे आहे, प्लांट जे आहे, सगळे मरून गेले। आता हे मेल्यानंतर तिथं जो होता डायनासोर जे आहे ते पूर्णपणे का होऊन गेले, खतम होऊन गेले। आणि 7 करोड वर्षा पहिले लास्ट डायनासोर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर एगो, 7 करोड वर्षा पहिले, 700 नहीं, एक मिनट, 7 करोड़ नहीं, हाँ ठीक है बराबर है, 7 करोड़ ईयर पहले डायनासोर जो है वो खत्म हो गए, डिसअपियर हो गए। उसके बाद जो है एट द टाइम मंकी लाइक एनिमल सेड टू बी इवॉल्व, उसके बाद मंकी जैसे दिखने वाले, ऐसे जो दिखने वाले ये एनिमल्स इवॉल्व हुए। उसके बाद जो है सम फ्रॉम द एंसेस्टर हु वेर मोर और लेस सिमिलर टू मॉडर्न लेमूर्स, तो आज के जो लेमूर्स है उसके तरह दिखने वाले थे ये मंकी। डायनासोर संपले ना, डायनासोर संपल्यानंतर मंकी सारखे एनिमल आले आणि हे आताचे जे लेमूर्स आहे असे दिसणारे यांच्यासारखे दिसणारे होते। त्याच्यानंतर टेल ऑफ दिस मंकी लाइक एनिमल ऑफ अफ्रीका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 करोड़ ईयर एगो, 7 करोड़ साल पहले डायनासोर खत्म हो गए। उसके बाद मंकी जैसे एनिमल आए और अफ्रीका में इनकी टेल जो है धीरे धीरे क्या हो गई, गायब हो गई 4 करोड़ साल पहले।
उसके बाद दे डेवलप एनलार्जमेंट ऑफ ब्रेन, उनकी दिमाग थोड़ा थोड़ा बड़ा हुआ, ब्रेन क्या हुआ, एनलार्ज हुआ, त्यांचा दिमाग काय झाला, मोठा झाला. हँड्स ऑल्सो इम्प्रूव्ड, असे हात होते, मग हळूहळू आपले जसे हात आहे तशा प्रकारे यांच्या हातांमध्ये बी चेंजेस झाला. अँड दस एप लाईक एनिमल इव्हॉल्ड, आणि यांच्यापासूनच हा असा दिसणारा जो होता हा एनिमल, याला आपण एप म्हणतो, एप सारखा एनिमल जो होता तो इव्हॉल्व झाला. मीनवाइल दिस एप लाईक एनिमल रीच टू साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया, आणि हा जो होता आफ्रिकेच्या जंगलामधून एशियामध्ये, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये हा प्रवास करत चालला गेला. आता अँड फायनली इव्हॉल्ड इनटू गिबन अँड ऑगुटन्स. आता पहा, हे जे गिबन सारखे अशा प्रकारचे जे आहे हे बनून गेले त्या आफ्रिकेतून ईस्ट एशियामध्ये गेल्यानंतर. त्याच्यानंतर रिमेनिंग बाकीचे जे होते, काही जे होते ते कुठे चालले गेले, ईस्ट एशियामध्ये, नॉर्थ एशियामध्ये, पण काही जे होते ते आफ्रिकामध्येच राहून गेले. कुछ जो थे वो अफ्रीका में ही रह गए. अभी वो अफ्रीका में रह गए तो एंड फ्रॉम देम गोरिल्ला एंड चिंपांजीज इवॉल्व्ड अबाउट 2.5 करोड़ ईयर एगो. तो आज से 2.5 करोड़ साल पहले गोरिल्ला जैसे एनिमल जो है वो भी तैयार हो गए. गोरिल्ला जैसे एनिमल का झाले आपले तयार झाले. इव्होल्यूशन ऑफ सम ऑफ दोज 2 करोड़ ईयर ओल्ड स्पेसीज एप सीम्स टू बी ऑकर्ड इन दिस वे. 2 करोड वर्षा पहिले अशा टाइपचे दिसणारे जे होते एनिमल तयार झाले. त्याच्यानंतर दे हॅड यूज देअर हँड्स फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क, आणि हे जे होते स्वतःचे त्यांच्या, आता पहिले हे असे राहत होते, त्याच्यानंतर जे आहे स्वतःचे ते हँड्स यूज करायला लागले काही बी काम करायसाठी. ओके, उसके बाद दोज एप स्टार्ट टू लिव्ह ऑन लँड ॲज फॉरेस्ट टू बी स्टार्टेड डिक्लाइन ड्राय एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर काय झालं, आफ्रिकामध्ये काही वर्षासाठी, काही लाखो वर्षासाठी जो आहे तो दुष्काळ आला. दुष्काळ आल्यामुळे काय झाला की हे जे होते झाडावर राहणारे, त्या आफ्रिकामध्ये ग्रासलँड होता, त्या ग्रासलँडवरून म्हणजे झाडावरून झाड पूर्ण पाण्या जो आहे पूर्ण सुकून गेले. त्याच्यानंतर हे कुठे आले, जमिनीवर आले. ये जमीन पे जब आए तो जमीन पे ग्रासलैंड थी, तो ग्रासलैंड में अगर आगे में कोई एनिमल रहा तो वो उनको दिखता नहीं था, उनको शिकार कर लेता था, त्यांना खाऊन टाकत होता. त्याच्यामुळे काय झाले, ते बघासाठी थोडेसे असे स्वतःची मान जी आहे ते वरती करायला लागले. मग हे जे मान वरती करायला लागले, कमरेपासून असं वरती करायला लागले, मग हे जे होते अशापासून थोडे आता यांचा पॉस्चर जो होता तो कसा व्हायला लागला, इरेक्ट व्हायला लागला. बघा मग हे अशा प्रकारची इरेक्ट व्हायला लागले. द लुम्बोर्स बोन्स डेव्हलप सच वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इरेक्ट पोस्चर इन द ग्रासलँड. ग्रासलँडवर जे आहे ते असे थोडेसे सरळ उभे राहायला सुरू केले. त्याच्यानंतर जे होता अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाइम. आता हे जर असे यूज झाले, पहिले असे हात असे होते, अशा वेळी तर काही यूज नाही करणार आहे हात, पण जेव्हा ते पायावर उभे झाले पूर्णपणे, असे जरी असेल तरी पायावर जर यूज झाले तर ते जे आता स्वतःचे हात जे आहे ते का करू शकणार आहे, आता यूज करू शकणार आहे. कोणताही काम करण्यासाठी आता ते हातांचा फ्री यूज करू शकणार आहे. त्याच्यानंतर दीज फर्स्ट ह्युमन लाईक एनिमल वेअर इरेक्ट पोस्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व्ड अबाउट 2 करोड ईयर एगो. 2 करोड वर्षा पहिले अशा टाइपचे हे जे माणसं होते तयार होऊन गेले. उसके बाद फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एनिमल, आता जे आपण ह्युमन जे असा जर कोणता पाहिलो आपण तर त्याला म्हणतो आपण रामापेथिकस. काय म्हणतो त्याला आपण, रामापेथिकस. आणि हा कुठे होता आपला, ईस्ट आफ्रिकामध्ये. कुठे होता हा, ईस्ट आफ्रिकामध्ये. आफ्टरवर्ड दिस एप ग्रोन अप इन द साइज बिकम मोर इंटेलिजंट अँड दस एप्स साऊथ आफ्रिका इव्हॉल्व्ड अबाउट 40 लाख ईयर एगो. त्याच्यानंतर हा साऊथ आफ्रिकामध्ये हा जो झाला याचा थोडासा इंटेलिजंट होता. हा किती वर्षा पहिले आला, 40 लाख वर्षा पहिले. त्याच्यानंतर जर पाहिलो आपण मॉर्फोलॉजी ऑफ ह्युमन लाईक एनिमल, आणि यालाच म्हणतो आपण होमो. होमो हा पहिल्यांदा वर्ड आला आणि हा अशा प्रकारचा ह्युमन सारखा दिसणार आहे. ह्युमन वरूनच होमो आला, आणि हा आला 20 लाख वर्षा पहिले. किती वर्षा पहिले आला हा, 20 लाख वर्षा पहिले. आणि याच्यापासूनच बनला आपला हा स्किल्ड ह्युमन. याच्यामध्ये काही स्किल्ड होते, म्हणजे फायरचा वगैरे तो शोध लावला. किती वर्षा पहिले आला हा, 15 लाख, 15 लाख ईयर एगो. ह्युमन वॉकिंग विथ द इरेक्ट पोस्चर इव्हॉल्ड. ओके, आणि अशा प्रकारचा ह्युमन बनला. इट मे हॅव एक्झिस्ट चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. चायनामध्ये, इंडोनेशियामध्ये अशा प्रकारचा हा जो होता 15 लाख ईयर एगो हा अशा प्रकारे दिसला. इवोल्यूशन ऑफ अपराइट मैन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेवलपिंग इट्स ब्रेन. अभी इसका जो ब्रेन है वो धीरे धीरे डेवलप हुआ, इनको दिमाग थोड़ा आने लगा. फॉर दिस पीरियड अबाउट 1 लाख ईयर, 1 लाख ईयर लगा इनको दिमाग को थोड़ा डेवलप होने में. उसके बाद ये जो है स्टोन का वगैरह, स्किल्ड स्टोन का वगैरह या फिर फायर का वगैरह जो है यूज करने लगे, तो फायर शुरू हो गई. अभी 50,000 ईयर ओल्ड,
आज से 50,000 साल पहले दिमाग जो है वो पूरी तरह से अभी डेवलप हो गया। अभी डेवलप एक बार दिमाग होने के बाद इसको हम बोलते हैं होमोसैपियन। क्या बोलते हैं इसको? होमोसैपियन। अभी जो हम हैं हमको भी बोलते हैं होमोसैपियन। और ये देखो और हमको देखो, खुद को देखो, हम इनकी तरह ही है, तो हम भी है होमोसैपियन। आपण कोण आहो? होमोसैपियन। त्याच्यानंतर निएंडरथल मैन वॉज द फर्स्ट एग्जाम्पल ऑफ वाइस मैन। आपको ये क्वेश्चन आ सकता है कि वो विच इज द फर्स्ट एग्जाम्पल ऑफ वाइस मैन, तो क्या है वो? निएंडरथल मैन। कौन सा है वो? निएंडरथल मैन। और उसके बाद जो है 50,000 ईयर के बाद कौन सा मैन आया? क्रो मैग्नन मैन। कौन सा मैन आया? क्रो मैग्नन मैन। और उसके बाद जो है क्रो मैग्नन मैन के बाद डेवलपमेंट ह्यूमन की एकदम फास्टली होने लगी। एंड आफ्टरवर्ड दिस इवोल्यूशन हैज बिकम फास्टर देन अर्लियर। एकदम फास्ट होने लगी। और अभी 10,000 साल पहले खेती वगैरह, फार्मिंग वगैरह का प्रोफेशन आया। उसके बाद ये पूरे ग्रुप में रहने लगे। उसके बाद कैटल हर्डिंग, मिल्क वगैरह जो भी है, बैल वगैरह पालने हम लग गए। उसके बाद जो है सिटीज बनाने लग गए हम, शहर वगैरे बनलो। त्याच्यानंतर 5,000 वर्षा पहिले जवळजवळ आता आपला कल्चर पण आला। आणि 5,000 इयर पहिले जो आहे रायटिंगची स्किल पण आली। लिहिणं वगैरे जे बी आहे इजिप्तमध्ये किंवा आपण जर म्हणू शकतो ग्रीक लेटरमध्ये वगैरे हे लिहिणं सुरू करून दिले होते। त्याच्यानंतर हिस्ट्री जो है तो आपली स्टार्ट झाली। जसं आपला लिहिणं सुरू झालं, जैसे हमने लिखना स्टार्ट किया, हमारी हिस्ट्री जो है वो धीरे धीरे पूरी तरह हमको समझ में आ गई, सब कुछ लिखने आ गया। उसके बाद 400 ईयर एगो मॉडर्न साइंस, न्यूटन बाबा जैसे जो साइंटिस्ट थे वो 400 साल पहले आ गए और सभी पूरा साइंटिफिक चेंज हो गया। उसके बाद 200 ईयर एगो इंडस्ट्रियल सोसाइटी, जो भी इंडस्ट्री वगैरह थी वो 200 साल पहले, 200 साल पहले जो इंडस्ट्री वगैरह बनना स्टार्ट हो गई। उसके बाद अगर देखें तो हम इस स्टेज में हो गए कि हमारा पूरा अभी डेवलपमेंट जो है वो हो चुका है। इंडस्ट्री आ गई, सब आ गया, अभी पूरा हमारा डेवलपमेंट हो गया है। और ये जो डेवलपमेंट है वो खत्म नहीं हुआ है, वो कंटिन्यूसली हमारा इवोल्यूशन चालू ही है। अभी अगर हमने 1 लाख साल बाद देखे हमने, तो हमारे कान वगैरह जो है वो पूरी तरह से गिर जाएंगे, क्योंकि इसका कुछ काम ही नहीं है। जिसका काम नहीं है वो खत्म होने जा रहा है, और जिसका हम यूज कर रहे हैं वो धीरे धीरे बढ़ रहा है। और यही था हमारा ह्यूमन इवोल्यूशन, और ऐसा था हमारा वन शॉट पहले चैप्टर का, हेरिडिटी एंड इवोल्यूशन का। कैसा लगा ये वन शॉट? कमेंट में जरूर बताइए। आपको वन शॉट वाली वीडियो चाहिए कि सेपरेट वीडियो चाहिए, ये भी कमेंट में बताइए। जैसे आपको वीडियो लगेंगे वैसे वीडियो मैं आपको प्रोवाइड करूंगा। वन शॉट बोलोगे तो वन शॉट, नहीं तो फिर धीरे धीरे छोटे छोटे वीडियो बोलोगे तो वैसा। जो आप बोलोगे वन शॉट में कोई भी टॉपिक मिस नहीं हुआ है, कोई भी टॉपिक हमने स्किप नहीं किया है। जेवढे टॉपिक तुमच्या पुस्तकात आहे सगळ्यांना आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं। आणि आय होप, मला वाटते 1.5 तासात ते 2 तासात आपला हा जो आहे पूर्णच्या पूर्ण चॅप्टर जो आहे तो कंप्लीट झाला आहे। अशाच प्रकारे आपण नवीन नवीन चॅप्टर आणत राहू। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका, कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।